की आपण सर्वप्रथम महिलांना बसण्यासाठी जागा करून द्यायची आहे. या ठिकाणी आपण ज्यांची आतुरतेने वाट पाहत होतो, तर शिंदे साहेबांच्या दौऱ्याच्या निमित्तानं जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. हॅलो, आपल्या सर्व लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ थोड्याच वेळात या ठिकाणी आपल्या भेटीसाठी येत आहेत. कृपया शिवसैनिकांना विनंती आहे, आपण सगळ्या महिला भगिनींना जागा करून द्या बसण्यासाठी. या ठिकाणी आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री, महाराष्ट्र राज्याचे उद्योग व भाषा मंत्री मान्य नामदार उदयजी सामंत साहेब यांचं आगमन झालेलं आहे. सर्व शिवसैनिकांना विनंती आहे की कृपया सर्वप्रथम आपण महिलांना प्राधान्याने बसण्याची जागा करून द्यायची आहे. आपल्याला उभं राहावं लागलं तरी चालेल, आणि जो मध्ये पॅसेज आहे त्या पॅसेजमध्ये आपण जरी बसला तरी चालेल, परंतु सर्वप्रथम महिला भगिनींना या ठिकाणी बसण्याची जागा करून द्यायची आहे. बाहेर असलेल्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना विनंती आहे, कृपया आपण व्यासपीठावर सभागृहात येऊन बसायचं आहे. सर्व कार्यकर्ते पदाधिकारी, शिवसेना भाजपा रिपाई युतीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विनंती आहे. पाठीमागच्या बाजूला अजूनही महिला भगिनी उभ्या आहेत. तर आपले कार्यकर्ते कोण आहेत पाठीमागं? विनोद विनोद पिल्ले पाठीमागे पाठीमागे पाठीमागे.
शिवसेनेचे माजी उपतालुका प्रमुख आणि शिवसेनेचे पंचायत समितीचे माजी गटनेते अभयदादा सहस्त्रबुद्धे आपण कृपया व्यासपीठावर यायचं आहे. अभयदादा सहस्त्रबुद्धे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे आपले युतीचे जे उमेदवार आहेत त्यांनी कृपया व्यासपीठावर यायचं आहे. शिवसेना भाजपा युतीचे सर्व उमेदवार. उपनगराध्यक्ष सन्माननीय रुपालीताई दांडेकर आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. पुरुष उभे राहिले तर जातील. या ठिकाणी शिवसेना भाजपा आणि RPIचे तालुकाध्यक्ष आहेत त्यांना विनंती आहे की आपण कृपया व्यासपीठावर यायचं आहे. तिन्ही पक्षाचे तालुकाध्यक्ष. महिला आघाडी तालुकाध्यक्ष. संदेशजी अहिरे. भाजपाचे तालुकाध्यक्ष विनोदजी भुरण. RPIचे तालुकाध्यक्ष प्रशांतजी मोहिते. महिला आघाडीच्या सन्माननीय सुप्रियाताई सुर्वे. गुहागरचे शिवसेना तालुका प्रमुख दीपकजी कनगुटकर. उदयजी घाग.
जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुका 2026 आणि या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना भाजपा रिपाई महायुतीची जाहीर प्रचार सभा या ठिकाणी आयोजित केलेली आहे। या सभेला प्रमुख मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचं थोड्याच वेळात आगमन होईल। राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय उदयजी सामंत साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्याचप्रमाणे गृहराज्यमंत्री सन्माननीय योगेशदादा कदम यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे। सभेला आपण सुरुवात करतोय। मी पुन्हा एकदा आपल्या विनंती करतो की महिलांना प्राधान्याने आपण बसण्यासाठी जागा करून द्यायची आहे आणि जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत बाहेर त्यांनी कृपया सभागृहात येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। या सभेची सुरुवात करत असताना मी सर्वप्रथम अभयदादा सहस्त्रबुद्धे यांना विनंती करतो की आजच्या या सभेला आपण संबोधित करावं। अभयदादा सहस्त्रबुद्धे। महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवराय, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीला अभिवादन करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो। धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या स्मृतीला उजाळा देतो। आजच्या या सभेसाठी उपस्थित राहणारे आपल्या सर्वांचे लाडके नेते, शिवसेनेचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय उदयजी सामंत साहेब, राज्यमंत्री सन्माननीय योगेशजी कदम साहेब, आपल्या सर्वांचे लाडकं नेतृत्व शिवसेनेचे उपनेते सदानंदजी चव्हाण साहेब, भाजपचे नेते प्रशांतजी यादव साहेब, उपस्थित सर्व शिवसेनेचे ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी, भाजपाचे ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी, सर्व उमेदवार आणि उपस्थित शिवसेना भाजप रिपाई या महायुतीचे कार्यकर्ते बंधू आणि भगिनींनो, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक ही 7 तारखेला होणार आहे आणि त्या निमित्तानं या ठिकाणी सर्व उमेदवारांचा प्रचार शिगेला पोचलेला आहे। आपण सर्वजण शिवसेना भाजपा युतीचं, रिपाई युतीचं अनेक वर्ष काम करतोय आणि हे काम करत असताना सर्वांना माहिती आहे की या महाराष्ट्रावरती जे आपलं राज्य आहे ते राज्य अत्यंत चांगल्या प्रकारे देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी घोडदौड करत आहे आणि त्या घोडदौडीचा तळागाळातल्या लोकांपर्यंत आपल्याला लाभ व्हायचा असेल, आपल्याला लाभ करून घ्यायचा असेल तर येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवरती भगवा फडकवणं ही काळ्या दगडावरची रेघ आहे आणि त्याच्यासाठी आपण सर्वजण सज्ज झालेलो आहोत। आपल्याला जो भगवा फडकवायचा आहे त्याचं कारण एकमेव आहे की महाराष्ट्र राज्य हा सुजलाम सुफलाम करण्याच्या दृष्टीनं गेले अनेक वर्ष, मागच्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण महाराष्ट्राची घोडदौड बघितलेली आहे। त्याचबरोबर आत्ताच्या कालावधीमध्ये देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची घोडदौड चालू आहे। त्याच्यामध्ये जर विचार केला तर संपूर्ण राज्याचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते इन्फ्रास्ट्रक्चर पुढे नेण्याच्या दृष्टीनं हे दोन्ही नेते या ठिकाणी कामकाज करत आहेत। हे करत असताना
सगळ्यात महत्त्वाची योजना आपल्यामध्ये एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जी आली ती म्हणजे लाडकी बहीण योजना। आणि या लाडक्या बहिणीच्या योजनेतून आपल्या माय भगिनींना आपल्या संसारासाठी लागणारा जो हातभार आहे तो हातभार 1500 रुपयाच्या माध्यमातून दरमहा आपल्या खात्यामध्ये जमा करण्याचं काम या दोन्ही नेत्यांनी इनामेद्वारे केलेलं आहे। आणि मग त्याची परतफेड करण्याचं या ठिकाणी आपल्याला जर कर्तव्य बजावायचं असेल तर येणाऱ्या 7 तारखेला निश्चितपणे आपण भाजपा, शिवसेना आणि रिपाई युतीच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे। हे सगळे उमेदवार जे आहेत ते आपले कार्यकर्ते आहेत, अनेक वर्ष भाजपा शिवसेनेचं काम करतायत, रिपाईचं काम करतायत आणि मग त्यांच्या माध्यमातून आपल्यासमोर आपल्याला कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम हे सर्व शिवसैनिक असतील, भाजपा सैनिक असतील किंवा रिपाईचे सैनिक असतील यांनी या ठिकाणी करणं गरजेचं आहे। आपण जर हे केलं नाही तर त्या ठिकाणी जे काही विघातक आणि विनाशक अशा तऱ्हेच्या स्वरूपाची जी काय भाषणबाजी आत्ता आपल्या मीडियाच्या माध्यमातून चाललेली आहे त्याला पोषक अशा तऱ्हेचं वातावरण जर आपल्याला करायचं नसेल, त्याला जर आपल्याला बाजूला सारायचं असेल, कारण आत्ताची जी कटुता निर्माण होते त्याच्यामध्ये अत्यंत चुकीच्या पद्धतीचं वक्तव्य विरोधी पक्षांकडून या ठिकाणी देवेंद्रजी असतील, एकनाथजी शिंदेसाहेब असतील यांच्याबद्दल केली जात आहेत। आपल्या या शिवसेना भाजपा युतीचा अनेक वर्षाचा जो हा एकोपा आहे तो एकोपा अबाधित ठेवण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा अत्यंत चांगल्या तऱ्हेची बीजेपी भाजपा शिवसेनेची युती झालेली आहे। चिपळूण पंचायत समितीमध्ये सुद्धा कधी नव्हे तो त्या ठिकाणी आपण शिवसेना भाजपा युतीचं या ठिकाणी सरकार बसवण्याच्या दृष्टीनं किंवा सत्ता बसवण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी वाटचाल करतोय। आपले नेते सदानंदजी चव्हाण साहेब आणि प्रशांतजी यादव साहेबांच्या नेतृत्वाखाली चिपळूण पंचायत समितीमध्ये या ठिकाणी आपण पंचायत समितीवरती कुठल्याही परिस्थितीमध्ये भगवा फडकवायचा निर्धार आजच्या निमित्ताने या ठिकाणी करायचा आहे। कारण गेले अनेक वर्ष बघतोय साठलोट्याचं जे कामकाज चालतं त्याच्यातून एकमेकावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो आणि ती कुरघोडी करण्याचा जो प्रयत्न आहे तो हाणून पाडण्याच्या दृष्टीनं आपण या ठिकाणी कटिबद्ध होणं गरजेचं आहे। भाजपा आणि शिवसेनेची युती ही नैसर्गिक युती आहे, ती कुठल्याही आमिषाला बळी पडत नाही, कुठल्याही वेगवेगळ्या तऱ्हेच्या प्रलोभनाला बळी पडत नाही। आपण या ठिकाणी नैसर्गिक मित्र या दृष्टीनं आपण या युतीकडे पाहतो आणि त्याचबरोबर रिपाईचे जे आठवले गटाचे जे आपले सहकारी आहेत तेही अनेक वर्ष आपल्याबरोबर कामकाज या ठिकाणी करतात आणि म्हणूनच येणाऱ्या पंचायत समिती चिपळूण पंचायत समितीवरती भगवा फडकवण्याच्या दृष्टीनं आपल्याला सर्वांना कटिबद्ध व्हायचं आहे। या ठिकाणी रात्र वैरेची आहे, वैरेची अशासाठी की गेल्या निवडणुकीमध्ये ज्यांचा आपण प्रचार केला तेच त्या ठिकाणी विरोधक म्हणून आपल्या समोर आहेत आणि मग ते विरोधक म्हणून आपल्या समोर जर असतील तर त्यांना त्या ठिकाणी त्यांची जागा दाखवून देण्याचं काम आपल्याला निश्चितपणे करायचं आहे। याचं कारण असं आहे की स्वार्थासाठी युती करायची आणि स्वार्थ संपला की युतीतून बाहेर पडायचं अशा तऱ्हेचं कुठेही चालणार नाही, याची त्यांना त्या ठिकाणी जागा दाखवून देण्याचं काम या ठिकाणी शिवसेना भाजपा युतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी आपल्याला या मतदानाच्या माध्यमातून करायचं आहे। हे करत असताना सावधगिरी एवढीच बाळगायची आहे की मागच्या खाचाखोचा आपण त्यांना दाखवलेल्या जर असतील तर त्या ठिकाणी आपली बंदिस्ती आपण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने केली पाहिजे। आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरापर्यंत आपल्याला पोहोचणं गरजेचं आहे। प्रत्येक मतदाराशी आपला संवाद मागच्या वेळेस वेगळ्या पद्धतीने साधलेला होता, आता आपल्याला कमळ आणि धनुष्यबाण या 2 निशाण्या पोचवायच्या आहेत आणि त्या दृष्टीनं आपण कटिबद्ध राहणं आपलं कर्तव्य आहे। आपले जे उमेदवार आहेत ते अत्यंत चांगल्या पद्धतीनं निवडून या ठिकाणी आणण्याचं काम सर्व कार्यकर्त्यांनी करण्यासाठी सज्ज व्हायचं आहे। याचं कारण असं आहे की आपले जे कार्यकर्ते आहेत ते उमेदवार जे आहेत ते अत्यंत
हाडाचे कार्यकर्ते आहेत. अनेक वर्ष त्यांनी पक्षासाठी काम केलेलं आहे आणि मग पक्षासाठी काम करत असताना त्यांना त्या ठिकाणी जी संधी मिळते आणि ती संधी त्या ठिकाणी विजयाच्या मध्ये रूपांतर करण्याचं काम तुम्ही आम्ही सर्व मतदारांनी करणं गरजेचं आहे आणि ते निश्चितपणे करण्यासाठी आपण कटिबद्ध होऊया. येणाऱ्या 7 तारखेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला कमळ आणि धनुष्यबाण या निशाणीवरती ज्या ज्या ठिकाणी जसे उमेदवार असतील त्या ठिकाणी तशा तऱ्हेचं काम या ठिकाणी करणं गरजेचं आहे. त्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी आपल्याला कटिबद्ध होण्याची अत्यंत गरज आहे आणि हे जर आपण केलं तर पंचायत समितीवरती निर्विवादपणे शिवसेना, BJP आणि रिपाईचा भगवा निश्चितपणे फडकवण्यासाठी आपण सज्ज होऊया एवढंच या निमित्तानं सांगतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. यानंतर रिपाईचे चिपळूण तालुका सचिव उमेश सकपाळ यांना विनंती करतो आपण आजच्या सभेला संबोधित करावं. महाराष्ट्राचा आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय संविधानाचे शिल्पकार परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांना याच ठिकाणी विनम्र अभिवादन. आज शिवसेना, भाजपा, रिपाई महायुतीच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी या ठिकाणी चिपळूण नगरीमध्ये ज्यांचं आगमन होणार आहे, या महाराष्ट्राचे सन्माननीय माजी मुख्यमंत्री, सर्व महिला वर्गांचे लाडके भाऊ आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचे या ठिकाणी आगमन होणार आहे. या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित सन्माननीय राज्याचे उद्योगमंत्री, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब, ज्यांच्या नेतृत्वामध्ये आज चिपळूण तालुक्यामध्ये जो काही नगरपालिकेमध्ये जो इतिहास घडला त्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी जे कटिबद्ध आहेत ते चिपळूण संगमेश्वर विधानसभेचे सन्माननीय माजी आमदार, शिवसेनेचे उपनेते आदरणीय सदानंदजी चव्हाण साहेब, ज्यांच्या नेतृत्वामध्ये महायुती सरकार चिपळूणमध्ये जे प्रभावी नेतृत्व आपल्याला पाहायला मिळालं ते सन्माननीय भाजपचे नेते, आमचे मार्गदर्शक आदरणीय प्रशांतजी यादव साहेब, ज्यांच्या नेतृत्वामध्ये आपण खरा विजय प्राप्त केला ते सन्माननीय आमचे मोठे बंधू चिपळूण नगर परिषदेचे सन्माननीय नगराध्यक्ष आदरणीय उमेशजी सकपाळ, शिवसेना, भाजपा, रिपाईचे सर्व सन्माननीय जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, क्षेत्रप्रमुख आणि उपस्थित सर्व जिल्हा परिषद, पंचायत समिती यांचे सर्व गणनीय सर्व भविष्यातील विजयी उमेदवार या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांचे या ठिकाणी आदरपूर्वक सन्मान करतो. आता सन्माननीय दादासाहेब यांनी या ठिकाणी आपल्याला वर्णन केलेलं आहे की देशामध्ये भाजपा, शिवसेना आणि रिपाईची युती ही महायुती आहे. या महायुतीच्या नेतृत्वामध्ये सन्माननीय नेते, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि या देशाचे सामाजिक न्याय राज्यमंत्री माननीय नामदार रामदासजी आठवले साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून गेले 3 वर्षामध्ये महायुती सरकारमध्ये आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेबांनी जो विश्वास ठेवलेला आहे, मी माझ्या बांधवांना विनंती करेन की 3 वर्ष सलग एखाद्या देशाच्या राज्य मंत्रिमंडळामध्ये ज्यांचा उल्लेख केला जातो, त्यांचा आदर केला जातो, ते सन्माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब हे 3 वेळा या देशामध्ये मंत्रीमधून काम करतात. आपणा सर्वांना माहिती आहे ही निवडणूक तळागाळापर्यंत पोचणारी निवडणूक आहे. सर्वसामान्य माणसाला जे काही देशामध्ये आणि राज्यामध्ये जे सरकार आहे ते सरकार आपल्याला योग्य न्याय द्यायचं काम करणार आहे. बंधूंना विनंती करेन की सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदयजी सामंत साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपल्या दलित वस्तीच्या विकासासाठी जे जे काम विकास करण्याचं काम गेले 2 सलग आपण टर्ममध्ये जी विकासाची कामं आपण करत आहोत. मी माझ्या बांधवांना विनंती करेन की ह्या जिल्हा परिषदेमध्ये आपल्याला मला वाटते कोकरे जिल्हा परिषद गटामध्ये आमचे बंधू
सिद्धार्थजी कदम साहेब हे उभे आहेत. तसेच कापसाळ पंचायत समिती गणामध्ये आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला दिलेली उमेदवारी सन्माननीय विनोदजी हिरे यांच्या माध्यमातून आपण आपल्या समाजाला न्याय देण्याचं काम आपण करत आहोत. मी सर्वांना विनंती करेन की या महायुती सरकारमध्ये आपण जे आहोत ते कशासाठी आहोत, तर वाडी वस्त्याच्या जे काय विकासाची कामं आहेत ती आपल्याला केली पाहिजेत. आपल्याला पाहायला मिळालं की चिपळूण नगर परिषदेमध्ये आपला बांधव खऱ्या अर्थाने विजय करण्याचं काम या महायुती सरकारने केलेलं आहे आणि अशा लोकांच्या पाठीमागे उभं राहणं आपलं क्रमप्राप्त बनतं अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि एकच विनंती करेन की आपल्याला दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7:30 ते 5:30 वाजेपर्यंत खऱ्या अर्थाने आपल्याला न्याय देणाऱ्या महायुती सरकारच्या जे आपले उमेदवार आहेत कमळ आणि धनुष्यबाण या दोन्ही उमेदवारांना आपण बहुसंख्येने विजय कराल अशी मी विनंती करतो. आणि आपल्याला सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय भीम. धन्यवाद उमेशजी. आणि यानंतर गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर जिल्हा परिषद गटाच्या विद्यमान आपल्या उमेदवार नेत्रताई ठाकूर यांना विनंती करतो की आपण आजच्या या सभेला संबोधित करावं. नमस्कार सगळ्यांना. जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवराय, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सगळ्यांचं आराध्य दैवत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या चरणी साष्टांग नतमस्तक होते. आनंद दिघे साहेबांच्या चरणी साष्टांग नतमस्तक होते. आजच्या या सभेसाठी आपण सगळेजण आतुर आहात. लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब, ज्यांच्या नेतृत्वावर माझ्यासारख्या सर्वसामान्य घरातल्या गृहिणीने विश्वास ठेवून ह्या पक्षामध्ये पक्षप्रवेश केला, ते आदरणीय रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय उदयजी सामंतसाहेब, महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री आदरणीय योगेशदादा कदम साहेब, आपल्या चिपळूणचे माजी आमदार आणि आपल्या शिवसेना पक्षाचे उपनेते आदरणीय सदानंदजी चव्हाण साहेब, भारतीय जनता पार्टीचे चिपळूणचे नेते आदरणीय प्रशांतजी यादव साहेब, तालुका अध्यक्ष जिल्हाध्यक्ष आदरणीय सतीशदादा मोरे, सर्व आमचे राजेशदादा बेंडल साहेब, सर्व आदरणीय व्यासपीठ, सर्व जिल्हा परिषद पंचायत समितीचे सर्व उमेदवार, आमचे जिल्हा प्रमुख आदरणीय शशिकांतजी चव्हाण साहेब आणि जमलेला सर्व बंधू आणि भगिनींनो, आज जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक होऊ घातली आहे. हे सगळे शिलेदार आहेत, हे तुमच्यातले सर्वसामान्य घरातले आणि तुमच्या सर्वांचे सहकारी म्हणून ही निवडणूक लढवायला तयार आहेत. आपण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून ह्या निवडणुका गेली 5 वर्षे ह्या निवडणुका झालेल्या नाही आहेत आणि 5व्या वर्षात ह्या निवडणुकांचा आरंभ झाला आहे. आपण निवडणुकांना सामोरं जात असताना आपल्याकडे अनेक महाराष्ट्र शासनाचे उपक्रम आपल्याकडे आहेत. आज शिंदेसाहेबांच्या सरकारमधल्या जी लाडकी बहीण योजना ही चालू केली, त्यामुळे आपल्या सगळ्यातल्या ग्रामीण भागातील सगळ्या महिला भगिनी ह्या आपल्या पाठीशी ठामपणे आहेत. आज सरकारच्या माध्यमातून असेल, वेगवेगळ्या योजना, PM किसानची योजना असेल, अनेक लाभाच्या योजना, आपल्याकडे संजय गांधीची निराधार योजना असेल, की वेगवेगळ्या योजना ह्या सर्वसामान्य घरात थेट, म्हणजे पहिल्यांदा असं व्हायचं की आज अशा ह्या लाडक्या बहिणींचे पैसे असतील की थेट तिच्या बँक खात्यात हे पैसे जमा होतात. माझी महिला भगिनी त्या पैशावर एखादा हॉस्पिटलचा खर्च भागवते, एखादी महिला भगिनी माझा त्याच्यावर उद्योग उभारते किंवा एखाद्या रोजगार त्यामधून करते, एखादी शिलाई मशीन घेऊन तिच्यातनं ती रोजगार निर्मिती करते. हे मैत्रिणींनो का होऊ शकतोय की आपण जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समिती असेल किंवा ग्रामपंचायत असेल, हा एक आपला दुवा आहे की आपण ग्रामीण भागात काम करत असताना किंवा जिल्हा परिषदच्या माध्यमातून असेल, वेगवेगळ्या योजना असतील,
मग रस्त्यांची कामं असतील, पाकाड्या असतील की छोटी मोठी कामं असतील, ते आपण करण्याचा प्रयत्न करतो. आज आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय सामंत साहेब हे प्रत्येक भागात, कालच आमच्याकडे एक वाघर तालुक्यात सभा झाली, हजारो जनसमुदाय लोटला होता. जेव्हा आपला नेते येतात तेव्हा सगळे आनंदाने, जो चेहऱ्यावर जो आनंद होता, आमच्याकडे पंचायत समितीवर सुद्धा हा शिवसेनेचा, ग्वागर तालुक्याच्या शिवसेनेचा भगवा आणि भारतीय जनता पार्टीचा भगवा हा फडकणार आहे. तसा जिल्हा परिषदवर सुद्धा हा आपला भगवाच फडकणार आहे. ही महायुती आहे आणि युतीच्या माध्यमातून हे सगळे शिलेदार जरी रिंगणात असले तरी आपल्या सर्वांचं नेतृत्व करणारे हे शिलेदार आहेत. राग रुसवा असेल किंवा एखाद्या वाडीत आपल्याला काम करायचं असेल, आज आपल्याला रिपाई पक्ष आपल्याबरोबर आहे, भारतीय जनता पार्टी आपल्याबरोबर आहे आणि शिवसेना पण नव्या जोमाने आपल्या सगळ्यांबरोबर आहे. वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आपण पोचतोच आहेत, पण एखाद्या सुखदुःखाच्या असतील किंवा एखादा जर बघेल असाल तर मच्छीमारांचे जे प्रश्न असतील, मच्छीमारांच्या प्रश्नावर सुद्धा आपण आपली ही सगळी नेते मंडळी आवाज उठवणार आहे. की ग्रामीण भागातला जर आपल्या ह्या सरकारने एक ध्येय धोरण केलं असेल की आपल्याला शेतकऱ्यांना जसा दर्जा आहे, शेतकऱ्यांचा जसा दर्जा आहे तसा मच्छीमारांना सुद्धा शेतकरी म्हणून दर्जा ही देऊन ह्या सरकारने ही चांगली गोष्ट केलेली आहे की माझ्या मच्छीमारांना न्याय देण्याचं पण काम करून. आज आपण सगळेजण सज्ज आहात. 7 तारखेला ही निवडणूक होणार आहे. आपल्याला पहिल्यांदा 2 मशीन असायच्या, पण आता एकच मशीन असणार आहे. आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे की आपण घराघरात पोचलं पाहिजे. आपली जरी एक मशीन असली तरी वरती जिल्हा परिषदचं मतदान होणार आहे, त्याच मशीनवर पंचायत समितीचं मतदान होणार आहे. जिथे जिथे धनुष्यबाण असेल आणि जिथे जिथे कमळ असेल तिथे तिथे तिच्या समोरचं बटन दाबून आपल्या सगळ्या शिलेदारांना आपण विजयी करावं असं सगळ्यांना, आणि तुमच्या मतारूपी आशीर्वाद हे आमच्या सगळ्यांच्या पाठीशी राहावेत एवढी सगळ्यांना बोलून विनंती करते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद नेत्रताई. सांगतो. सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की ज्या महिला भगिनी या सभागृहामध्ये येत आहेत त्यांना बसण्याची प्राधान्य जागा करून द्या. जे आपले पदाधिकारी आहेत त्यांनी त्यांना प्रथम जागा करून द्यायची आहे. या ठिकाणी कोणत्याही महिला भगिनीला उभं राहण्याची वेळ येताना आहे एवढी काळजी आपण सर्वांनी घ्यायची आहे. यानंतर चिपळूण तालुका ग्वागर विधानसभा 72 गावचे तालुका प्रमुख रुपेश घाग यांना विनंती करतो की आजच्या सभेला आपण संबोधित करावं. रुपेश घाग. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. महाराष्ट्राचं आराध्यवत छत्रपती शिवरायांना मानाचा मुद्रा करतो. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी चरणी नतमस्तक होतो. हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून धर्मवीर आनंद दिघे साहेब, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री, लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ मान्य नामदार एकनाथजी शिंदे साहेब, ज्यांचं नुकतंच या थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होणार आहे आणि त्यांच्या भेटीसाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लाडक्या बहिणी आलेल्या आहेत आणि अजूनसुद्धा ग्रामीण भागातून त्या बहिणी येत आहेत. ते आमचे लाडके नेते शिंदे साहेब. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत असताना रत्नागिरी जिल्ह्यावरती ज्यांचं प्रचंड प्रेम आहे आणि पालकत्व ज्यांनी स्वीकारलेलं आहे आणि पालकमंत्री, महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री मान्य नामदार उदयजी सामंत साहेब हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. आपल्या या जिल्ह्याचे दुसरे मंत्री मान्य नामदार योगेशजी कदम साहेब हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. त्याचबरोबर शिवसेनेचे उपनेते, या चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचा ज्यांनी सतत आणि सलग 10 वर्ष प्रतिनिधित्व केले ते आपल्या सर्वांचं लाडके नेते मान्य श्री सदानंद चव्हाण साहेब. त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व प्रशांतजी यादव साहेब आणि उपस्थित सर्वच जिल्हा परिषदेचे आणि पंचायत समिती शिवसेना, भाजपा, रिपाई, महायुतीचे उमेदवार आणि आपण जमलेल्या बंधू भगिनी मातांनो. आता दादांनी सांगितलं की येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या ठिकाणी ही प्रचार सभा आयोजित करण्यात आलेली आहे आणि या प्रचार सभेसाठी स्वतः शिंदे साहेब येत आहेत. आणि यादव साहेब, आपल्याला माहिती असेल की ज्या वेळेला नगरपालिकेची निवडणूक होती अनेकांची चर्चा होती की बा माजी आमदार उभे आहेत,
त्यामुळे काय होईल काय नाही, परंतु शिंदेसाहेबांची एक सभा झाली आणि पूर्ण चित्र बदलून गेलं. तशाच प्रकारची आजची ही सभा झाल्यानंतर या विजयामध्ये सगळं रूपांतर होणार आहे या सभेनंतर, याची सर्वांना खात्री झालेली आहे. आणि निश्चितपणाने या ठिकाणी शिंदेसाहेब जेव्हा येतात त्यावेळेला निश्चितपणाने आपल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला ताकद देण्यासाठी, त्याच्या पाठीमागे ठाम उभं राहण्यासाठी या ठिकाणी शिंदेसाहेब मला वाटतं हेलिकॉप्टर आलेलं आहे. थोड्याच वेळात या ठिकाणी साहेबांचं आगमन होईल. त्याचबरोबर या ठिकाणी चव्हाण साहेब असतील, आमचे यादव साहेब असतील, यांच्या नेतृत्वाखाली एक ऐतिहासिक विजय आपल्याला या ठिकाणी नगरपालिकेवरती मिळाला. उमेशदादा सकपाळ नगराध्यक्ष झाले आणि सर्व तरुण चेहरे या ठिकाणी आपल्या युतीच्या वतीने देण्यात आले होते. आमचे निहार कोळे असतील, आमचे अंकुश आवळे असतील, त्या ठिकाणी कपिल शिर्के असतील, प्रमोद बुरटे असतील, अशासारखे तरुण चेहरे त्यांच्यासमोर बलाढ्य या ठिकाणी उभे होते. परंतु या तरुण आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांना या चिपळूण नगरीने स्वीकारलं. तशाच प्रकारचे हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या घरातील कोणत्याही आमदार खासदारांच्या घरातील कोण उमेदवार नाहीत. आज बघायला गेलं तर चव्हाणसाहेब सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी तिथं वहिनींना सांगितलं जात होतं की बा वहिनींना उभी करा मालदोली जिल्हा परिषद गटातून, कळवणे जिल्हा परिषद गटातून. पण साहेब म्हटले की त्या ठिकाणी मग आमच्या कार्यकर्त्यांच्या घरातील कोणतरी आमचे कार्यकर्ते उभे राहील. त्यासाठी साहेबांनी कोणत्याही प्रकारचा आपल्या घरातलं उमेदवार न देता आपल्या कार्यकर्त्याच्या पाठीशी साहेब स्वतः उभे राहिलेत. आणि त्यामुळे निश्चितपणाने कार्यकर्त्याच्या पाठीमागे कसं उभं राहिल्याचं आणि एक आपल्या घरातीलच उमेदवार दिल्यानंतर एका कार्यकर्त्यावरती अन्याय होतो. आणि त्यामुळे निश्चितपणाने यादव साहेब असतील, चव्हाण साहेब असतील, आमच्या स्वप्ना यादव मॅडमचं पडद्यामागील कलाकार आहेत त्यांचं मोठं नियोजन असतं. मला नेमके यावेळेला राकेशजी शिंदे सांगत असतात की अशा प्रकारचं नियोजनबद्ध काम या ठिकाणी चालू आहे. आणि आपल्या उमेदवारांच्या पाठीशी हे दोन्ही नेते ठामपणे उभे आहेत. त्यांच्या पद्धतीने काम चालू आहे. आपल्या सर्वांना एवढीच विनंती आहे की ज्या शासनाच्या योजना आहेत त्या सर्वसामान्यांपर्यंत आपण जर पोहोचवल्या, त्या सर्वसामान्यांपर्यंत जर आपण घेऊन गेलो तर निश्चितपणाने आपल्याला या ठिकाणी मतदार मतं देतील. लाडक्या बहिणींचा उल्लेख आमच्या नेत्राताईंनी या ठिकाणी केलेला आहे. त्यामुळे निश्चितपणाने लाडक्या बहिणींच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरात जाण्यासाठी आपल्याला एक चांगलं माध्यम आहे. अनेक असे आहेत, प्रधानमंत्री यांच्या PM किसानसारखी योजना आहे. त्याचबरोबर शिंदेसाहेबांनी ज्या या मुख्यमंत्री असताना योजना आणलेल्या आहेत, त्याचबरोबर आता देवेंद्र फडणवीस आपले मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या माध्यमातून मोठ्या मोठ्या योजना या ठिकाणी शासनाच्या आहेत. विकास कामाबाबतीत उदय सामंत साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की जे जे तुम्ही शब्द द्याल, आमचे बाळशाड इथं आहेत, संदीप सावंत साहेब आहेत, आमच्या बातर गावामध्ये बघायला गेलं तर त्यांनी विकास कामाचा प्रचंड निधी दिलेला आहे. त्यामुळे कामं करून आम्ही त्या ठिकाणी मतं मागा जातो आहे. चांगला प्रतिसाद आम्हाला त्या भागामध्ये मिळतो आहे. आणि जितपणाने त्या ठिकाणी चांगलं यश आपल्याला शिवसेना, भाजपा आणि RPI युतीला मिळणार आहे. जास्त वेळ न घेता एवढंच सांगेन की काम करत असताना काय आमच्या उमेदवार या ठिकाणी सर्वच ठिकाणी पोहोचू शकत नाही, म्हणून तुम्ही या ठिकाणी आला त्यांचे प्रतिनिधी म्हणून आपण सर्वांनी त्या ठिकाणी पोहोचायचं आहे. आणि चव्हाण साहेब तर स्वतः फिरत आहेत, आमचे यादव साहेब फिरत आहेत, आमचे सतीश मोरे साहेब या ठिकाणी फिरत आहेत. सर्वच जण या ठिकाणी रात्रीचा दिवस करतात, वेळ कमी आहे. शिंदेसाहेब आज आपल्याला मार्गदर्शन करतील, त्यांचं आपल्याला मार्गदर्शन ऐकायचं आहे. जास्त वेळ न घेता एवढंच सांगेन की विजय निश्चितपणे केंद्रामध्ये आपली सत्ता आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि शिंदेसाहेब यांच्या नावाखाली आपलं सरकार आहे. आणि जिल्हा परिषदेमध्ये तुम्ही रत्नागिरीचा जर अभ्यास केला तर सर्वच्या सर्व जागा आपल्या त्या ठिकाणी येणार आहेत. त्याचबरोबर राजापूरमध्ये जर अभ्यास केला तर त्या ठिकाणी किरण भैया सामंत आमदार आहेत, राजन साळवी त्यांच्या सोबतीला आहेत, त्यामुळे तिथंसुद्धा सर्व जागा येणार आहेत. संगमेश्वर आणि याच्यामध्ये जर अभ्यास केला त्या सगळ्या जागा येतील. आणि त्याचबरोबर दापोली मंडणगडमध्ये आमचे योगेशदादा कदम, त्याचबरोबर संजयराव कदमसुद्धा बरोबर आहेत. आणि त्यामुळे तिथंच जवळजवळ आपल्या जिल्हा परिषदेवरती भगवा फडणवीस हे तिथंच फिक्स झालेलं आहे. आता राहिला विषय आपला चिपळूण आणि ग्वागरचा, त्यामुळे मॅडम काय टेन्शन घेऊ नका, आम्हीसुद्धा तुमच्या जोडीला निश्चितपणे आहात. आणि आपला अध्यक्ष हा शिवसेना, भाजपा, महायुतीचा होणार, RPIचा ही काळ्या दगडावरची भगवी रेष आहे, हे कोणालाच विचारायची गरज नाही. निश्चितपणाने आमची बाळशेटसारख्याने आमची ही सर्व मंडळी त्या ठिकाणी जातील. आपली जेव्हा गाराणी घेऊन आम्ही विकास कामाची जाऊ त्यावेळेला आपला अध्यक्ष, आपले उपाध्यक्ष, आपले सभापती हे आपली कामं करतील. आणि आमच्या चव्हाण साहेबांची साहेब खंत आहे की आपल्या पंचायत समितीवरती आमदार असताना भगवा फडकला नाही आणि नगरपालिकेवरती फडकला होता, तो फडकलेला आहे. आता फक्त ती खंत जी त्यांनी व्यक्त केलेली आहे त्यासाठी ते रात्रंदिवस फिरत आहेत की मला आमदारकी मिळेल, मला काय मिळेल, माझ्या कार्यकर्ता त्या ठिकाणी सभापतींनी उपसभापती झाला पाहिजे. यासाठी साहेब जे रात्रंदिवस कष्ट घेत आहेत, म्हणून आम्हाला काम करायचं आहे की आमच्या साहेबांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी आम्हीसुद्धा रात्रंदिवस रात्री 1-1, 2-2 वाजेपर्यंत काम करतो आहे की आपला शिवसेना, भाजपा, RPI युतीचा सभापती आणि उपसभापती आपला बसला पाहिजे. यासाठी सर्वांना आवाहन करतो आणि प्रचंड मताधिक्याने आपल्या या उमेदवारांना निवडून द्या अशी विनंती करतो. आणि इथं थांबतो. त्याचबरोबर चव्हाण साहेबांवरती काही लोक टीका करत आहेत. मी एवढं सांगेन की चव्हाण साहेब लांब आहेत, त्यांचा चेलाच इथं तुम्हाला भारी आहे.
आणि तुम्हाला चव्हाण साहेबांवरती टीका करायची असेल तर नंतर बरोबर आहे की नाही, आम्हाला नेतृत्व चव्हाण साहेबांचं मिळालेलं आहे, त्यामुळे चव्हाण साहेबांवरती टीका करताना 1000 वेळा विचार करा. परंतु रुपेश कागज एकटा भारी आहे, चव्हाण साहेब दुरकी बात आहे. त्यामुळे जास्त वेळ न घेता सर्वांना या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाल्या त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. येणाऱ्या 7 तारखेला मोठ्या मताधिक्याने सर्वांना शिवसेना धनुष्यबाण, भाजपचे उमेदवार तिथे कमळ आहे, या दोन्ही निशाणीवरती मतदान करून विजयी कराल. आणि 9 तारखेच्या विजयासाठी सुद्धा आताच आपल्याला सर्वांना आमंत्रित करतो. आणि या ठिकाणी आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या ठिकाणी स्वागत करायचं. तिकडे गेलं चालेल ना? धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सतीशजी मोरे आपल्या विनंती आहे. आपण या ठिकाणी संबोधित करावं. नमस्कार. प्रथमतः आपले अतिशय फार मोठी घटना घडली जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांना श्रद्धांजली वाहतो. आजच्या या उपस्थित सभेसाठी आदरणीय एकनाथरावजी शिंदे आपले सर्वांचे नेते, ज्या महाराष्ट्राचं भविष्य घडवणारे आज उपस्थित झाले आहेत. आणि याच सभेसाठी या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय उदयजी सामंत, दुसरे माझे मित्र, दुसरे माझे नेते, मी म्हणेन सॉरी तर गैरसमज होईल, नेते मंत्री महोदय योगेशदादा कदम, सर्व ज्या व्यासपीठावरील माझे नेते प्रशांतजी यादव, माजी आमदार सदानंदजी चव्हाण, सर्वच व्यासपीठावरील माझे ज्येष्ठ नेते आणि खाली बसलेले सर्व माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत, मला खात्री आहे, ज्यांची उपस्थिती खरी व्यासपीठावर हवी होती ते सर्व आपण जर खऱ्या अर्थानं आजची सभा ही यशाच्या दिशेनं जाते. नगरपंचायतीचं इलेक्शन किंवा नगरपंचायत नगरपालिका ह्यांच्या इलेक्शन लागले आणि त्या टायमाला सुद्धा इथे आदरणीय एकनाथरावजी शिंदे आले आणि त्यांनी आपली भविष्यवाणी आपल्याला दाखवून दिली. यशामध्ये नेहमीच चिपळूणच्या पाठीमागे आदरणीय माजी मुख्यमंत्री असतात. ही दिशा आणि दशा ठरवण्यासाठी आत्तासुद्धा आले. त्याचं कारण एक नक्की तुम्हाला सांगेन. ज्या वेळेला ह्या चिपळूणवर एखादी गोष्ट, एखादा अपघात घडतो, 2021ला जेव्हा महापूर आला तेव्हासुद्धा पहिला ये नेता कोणाला असेल आपल्या हाकेला धावून किंवा आपल्या मदतीला, ते म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्या काळामध्ये होते, ते म्हणजे एकनाथरावजी शिंदे साहेब. अनेक गोष्टी या महाराष्ट्रामधून, या चिपळूणमध्ये, या शहरामध्ये, या तालुक्यामध्ये विकासाच्या दृष्टीनं दिल्याच. लाडक्या बहिणींना जे जे पाहिजे ते देण्याचं पहिलं नाव कोणाचं घेतलं जात असेल ते म्हणजे आपले एकनाथराव शिंदे साहेब असतील. ह्या अनेक गोष्टी या महाराष्ट्रातून आपल्या चिपळूणमध्ये आणून दिल्यात. अनेक गोष्टीचं विकास कामं जे करतायत ते ह्या आपल्या आता जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंतांच्या माध्यमातून आपण सर्वजण पुढे जातोय. इथल्या नेत्याला ज्याचा अधिकार हवा, जी योजना राबवण्यासाठी मदत हवे, त्या पाठीवर हात, आमच्यासुद्धा पाठीवर हात. आदरणीय इथले आपल्या सर्वांचे नेते, माझे तर नेतेच आहेत, परंतु आपल्या सर्वांचे नेते, माझ्या महाराष्ट्राचे नेते, मी आदरणीय चव्हाण साहेबांचा इथं उल्लेख करतो की रवींद्र चव्हाण साहेब ज्याच्या पाठीशी उभे राहतात, खात्रीनं तो कार्यकर्ता त्या ताकदीनं पुढे जातो, तेवढी ताकद त्याच्या पाठीमागे उभे करणारे माझे नेते आदरणीय चव्हाण साहेबसुद्धा आहेत. अनेक नेत्यांची नावं घेता येतील, परंतु महाराष्ट्राचं लक्ष ह्या चिपळूणवर काय, ह्या रत्नागिरी जिल्ह्यावर काय, तर ह्या कोकणातील अनेक नेते मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन महाराष्ट्राला दिशा देण्याचं कामसुद्धा या कोकणातल्या नेत्यांनी फार मोठं केलं. अनेक नावं घेता येतील, म्हणजे आदरणीय नारायणराव राणे असतील, जे माजी मुख्यमंत्री होते. तुम्ही बघितलं असाल की त्यांची काम करण्याची पद्धत, निलेशजी राणे असतील, नितेशजी राणे असतील, यांनी ज्या पद्धतीनं काम ह्या कोकणासाठी केलं हे अतिशय उल्लेखनीय आहे, अतिशय ताकदीचं आहे. ज्या वेळेला आपल्याला गरज लागते त्या वेळेला धावणारे हे सर्व नेते आहेत. अनेक नेत्यांची जर तुम्ही फळी बघितलात तर या कोकणातली महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राला तर दिशा देता येतच, परंतु येणाऱ्या काळामध्ये कोकणाला सुद्धा दिशा देण्यासाठी हे सर्व नेते एकत्र आले तर मला वाटतं कोकणाचं नाव या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये अव्वल ठेवण्यासाठी आपण सर्वजण एकत्र राहिलं पाहिजे. कारण आता येणाऱ्या होऊ घातलेल्या ज्या निवडणुका आहेत, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, ह्या तुमच्या आमच्या आहेत, ह्या कार्यकर्त्यांच्या आहेत. याची जाणीव जेव्हा नेत्याला असते तेव्हाच असे नेते येऊन इथे या आपल्या सभा घेऊ इच्छितात आणि घेतात.
आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्र्यांची सुद्धा सभा होणार होती, पण काय म्हणावं लागेल की फार मोठं दुःखद घटना घडली आणि ती सभा कॅन्सल झाली. तरीसुद्धा त्यांनी आपल्या वतीनं तुम्हाला सर्वांना जिंकण्यासाठी शुभेच्छा सुद्धा दिल्यात आणि ताकद सुद्धा दिले. आदरणीय या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं आपण सर्वांनी स्वागत करावं. फार मोठं व्यक्तिमत्व होतं, फार मोठी ताकद तुमच्या समोर उभी आहे, जी यशामध्ये फार मोठा हिस्सा, फार मोठी शक्ती तुमच्या समोर आहे. त्यांचं स्वागत करतो. इथेच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. आजच्या या जाहीर सभेच्या निमित्तानं आपण ज्यांची आतुरतेने वाट पाहत होतो ते शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या राज्याचे आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं गेल्याच आठवड्यात दुःखद निधन झालं आणि या सभेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना विनंती आहे की त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो यासाठी आपण आहोत त्या जागेवर 2 मिनटं शब्द उभं राहून त्यांना आदरांजली अर्पण करायची. ओम शांती शांती. या सभेच्या निमित्तानं आदरणीय शिंदेसाहेब, सामंतसाहेब, योगेशदादा आणि सर्व मान्यवरांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आणि यानंतर शिवसेना उपनेते माजी आमदार सदानंद चव्हाणसाहेब यांना विनंती करतो आजच्या या सभेला आपण संबोधित करावं. महाराष्ट्राचा आराध्यदैवत छत्रपती शिवरायांना मानाचा मुद्रा, हिंदुहृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन. भारतीय घटनाशिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन. धर्मवीर दिघेसाहेब यांच्या स्मृतीस अभिवादन. आज पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक असावी या दृष्टीनं आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री आणि लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ या ठिकाणी आपल्या सर्वांना भेट देण्यासाठी किंबहुना संबोधित करण्यासाठी आलेले आहेत. त्याचबरोबर उपस्थित आदरणीय आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत, आपल्याच जिल्ह्याचे राज्यमंत्री योगेशदादा आणि व्यासपीठावर आमचे सर्व युतीचे शिवसेना भाजपा रिपा युतीचे सर्वच पदाधिकारी आणि व्यासपीठावर सर्व आमचं हे भरगतचं शिवसेना भाजपा युतीचे निवडणुकीमध्ये उतरलेले उमेदवार आणि त्यांना तुम्ही निवडून देण्यासाठी सज्ज झालेले सर्व समोर बसलेले कार्यकर्ते, बंधू, भगिनी, सर्व पत्रकार बंधू. खरं तर ही निवडणूक अंतिम टप्प्यात आलेली आहे. तसं साहेबांचा पूर्वनियोजित दौरा नव्हता, परंतु काल अचानक साहेबांचा दौरा या ठिकाणी लागला. उद्देश एकच आहे, चिपळूणवरचं प्रेम. ह्या छोट्या निवडणुका असतात, परंतु कार्यकर्त्यांसाठी कसं पाठीशी राहायचं. आपण निवडून येतो, आमदार निवडून येतात म्हणून आम्ही मंत्री होतो आणि त्या आमदारांच्या दौरान आम्ही कोणतरी मुख्यमंत्री होतो, कोणतरी उपमुख्यमंत्री होतो. परंतु ज्यांच्यामुळे आपण निवडून येतो त्या कार्यकर्त्याची ही निवडणूक आहे आणि त्या कार्यकर्त्याच्या निवडणुकीसाठी आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे. आणि जसं नगरपालिका चिपळूणवर गेले कित्येक वर्षापासून आम्ही त्या ठिकाणी प्रतीक्षेत होतो, तो शिवसेना भाजपा युतीचा भगवा त्यांच्या आगमनाने फडकला. ज्या दिवशी त्यांची पावलं चिपळूणला लागली त्याच वेळेस लक्षात आलं की आम्ही निश्चितपणे आमचा उत्साह वाढला
मतदारांमध्ये पण लक्षात आलं की चिपळूणवर नगरविकास मंत्री असताना असो किंबहुना मुख्यमंत्री असताना असो किंवा 2021च्या पुराच्या कालावधीमध्ये असो, ज्या पद्धतीनं ह्या कोकणामध्ये मुख्यमंत्री असताना किंवा त्यावेळेस नगरविकास मंत्री असताना एकनाथजी शिंदे साहेबांनी जे काम केले ते आमच्या चिपळूणकरांच्या स्मरणात होतं. बऱ्याच वर्गांना बऱ्याच काही चर्चा झाल्या, परंतु शिंदे साहेबांच्या कामामुळे आणि शिवसेना भाजपा रिपाई युतीच्या वर असलेला विश्वास यामुळे आम्हाला ते साध्य झालं आणि आम्हाला एक नगराध्यक्षाच्या उमेदवारासहित आमची ही या ठिकाणी नगरपालिकेवर सत्ता आली. आता राहतो प्रश्न, गेले मला वाटतं कित्येक वर्षापासून, मला वाटतं ते जो 97 पासून आपल्या रत्नागिरी जिल्हा परिषदेवर भगवा कायमस्वरूपी फडकलेला आहे आणि यावेळेससुद्धा तो मला वाटतं रेकॉर्ड ब्रेक असा भगवा त्या ठिकाणी फडकेल. कारण शिवसेना भाजपाची युती यावेळेस भक्कमपणे त्या ठिकाणी उभी आहे आणि मला खात्री आहे की जवळपास सर्वच्या सर्व जागा आज साहेब नियर अबाउट A+ अशाच आहेत आणि सर्वच्या सर्व जागा निवडून आणण्यासाठी 2 तुमच्या बाजूचे शिलेदार त्या ठिकाणी भक्कमपणे काम करत आहेत. आणि आम्हाला विश्वास कसा असावा की पालकमंत्री असू दे, योगेश दादा असू दे, आमच्या निवडणुकांमध्ये रोजच्या रोज चर्चा करून आम्हाला त्या ठिकाणी पाठबळ देत असतात, त्या ठिकाणी आमचं रिव्ह्यू घेत असतात. काल आपला नित्य कार्यक्रम असताना सुद्धा व्यस्त कार्यक्रमांना एक 15 मिनिटासाठी उदयजी सामंत या ठिकाणी येऊन आढावा घेतला. कार्यकर्त्यांना उत्साह वाटतो. कार्यकर्त्यांना ज्या पद्धतीनं ज्या प्रतीक्षेत आम्ही कित्येक वर्ष साहेब होतो, तर हे गेल्या तुमच्या आपल्या नेतृत्वाखाली आपल्या शिवसेनेच्या माध्यमातून आमच्या सर्व कार्यकर्त्यांना पुनश्च एकदा गेल्या झालेल्या पडझडींमधनं परत एकत्र येण्यासाठी जवळपास शिवसेना हीच पूर्वी जशी होती तशीच्या तशी चिपळूणमध्ये उभी राहिले ह्याचं आपल्यासमोर चित्र आपल्याला स्पष्ट होतं आहे. खरे बऱ्याच ठिकाणी जाहीर सभा होतात, कारण मुख्यमंत्री आल्यानंतर जाहीर सभा होतात, परंतु परवा गेल्या 8-10 दिवसापूर्वीच्या ज्या दुर्घटनेमुळे दुर्दैवी घटनेमुळे साहेबांनी एक आपण कार्यकर्त्यांना संबोधित करूया, जाहीर सभा आपण त्या ठिकाणी घ्यायची नाही, परंतु कार्यकर्त्यांना आत्ता जर आपण पाठबळ दिलं नाही तर तीही प्रत्येक पुढच्या निवडणुकांमध्ये आपल्याला ह्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्या जिल्हा परिषद पंचायत समितीवर आपल्या पक्षाचं चांगलं स्थान बळकट व्हावं ह्या उद्देशानं ते एवढ्या मेहनतीनं या ठिकाणी आपल्यासमोर आलेत. मी अधिक वेळ न घेता बरेच प्रश्न आहेत, काही प्रश्न आमच्या निवडणुकीच्या माध्यमातून आलेत. या ठिकाणी वसंत उदेक मोठ्या विश्वासानं आमच्याकडे आलेले आहेत. पूर्ण गाव आणि पूर्ण भाग त्यांचा सामाजिक लोकांना घेऊन आलेले आहेत. त्यांचे काही प्रश्न आहेत, मला वाटतं पालकमंत्री महोदयांनी सांगितलेले आहेत. मला वाटतं तो प्रश्न तुमच्या दृष्टीनं चुटकीसारखा योगेशदादांनी पण त्या ठिकाणी त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने लक्ष घातलेलं आहे. आणि मला वाटतं या पुढच्या कॅबिनेटमध्ये आणि आपलं अधिवेशनाच्या दरम्यान आपण त्याला मार्गी लावू आणि त्याला आपण निश्चितपणे निधी मिळवून देऊ. बरेचसे प्रश्न छोटे मोठे आहेत, परंतु तुमच्या शिंदे साहेबांनी एकदा शब्द दिला, उदयजी सामंत योगेशदादांनी एकदा शब्द दिला, तर आमची शिवसेनेची मंडळी कशी काम करते याचा अनुभव आपल्या सर्वांना मी अधिक वेळ घेत नाही. पुढच्या सभा आहेत, आपण नेहमी बोलत राहू, मला खात्री आहे. पण मी एक विश्वासानं सांगतो, गेले 20 वर्ष या आपल्या मतदारसंघामध्ये 2004ला ज्या परिस्थितीतनं आपण तुम्ही सर्वजण एकत्र आलात आणि शिवसेना प्रमुखांना तुम्ही शब्द दिला होता की तो भगवा पुनश्च एकदा 2004च्या निवडणुकीमध्ये उतरला होता, तो फडकवण्याचं मला वाटतं त्यावेळेस बैठकीमध्ये स्वतः शिंदेसाहेब त्या ठिकाणी अमरनाथची निवडणूक जिंकले होते आणि सगळे नगरसेवक घेऊन आले होते. आणि त्यावेळेस दत्ताजी साळवी आणि साहेब, तो फोटोसुद्धा माझ्याकडे आहे, त्यावेळेस साहेबांनी आमच्याकडे शब्द घेतला होता. त्यावेळेस आमच्या शिवसेनेचं डिपॉझिट चिपळूणमध्ये जप्त झालं होतं. म्हणजे शिवसेनेमध्ये परत परिस्थिती कधी सुधारेल ह्याची परिस्थिती नव्हती. पण साहेबांना आम्ही त्यावेळेस मला पुढे आणलं, नलावडे साहेब म्हणाले, चव्हाण तुम्ही शब्द द्या, मी ना कुठल्या पक्षाचा पदाधिकारी, मी किंवा फक्त शिवसेना आणि शिवसेना प्रमुखावर प्रेम करणारे एक सर्वसामान्य कार्यकर्ता होतो. आणि माझ्याकडे शब्द घेतला, कुणास ठाऊक ती मोठी ताकद शिवसेना प्रमुखाच्या पाठीवर हात पिळलेला हात, त्या हाताच्या जोरावर आम्ही येणाऱ्या प्रत्येक पंचायत समिती जिल्हा परिषदेमध्ये सदस्य निवडून आलो. त्याच्यानंतर मला वाटतं 2009ला मोठ्या मताधिक्यानं त्यांना भगवा फडकून आम्ही दाखवला. आणि त्याचं जे आम्हाला आनंद आहे आमच्या शिवसैनिकांमध्ये, जो त्यावेळेस त्यांना शिवसेना प्रमुखांनी आम्हाला भेट साहेब त्यावेळेस मातोश्रीवर दिली देत नव्हती साहेबांची. आम्ही निवडून आल्यानंतर मोठ्या उत्साहाने सगळे 100 कार्यकर्ते गेलो होतो, पण त्यांनी सांगितलं की साहेब आजारी आहेत. आणि आम्ही जेव्हा बाहेर येताना चुळबुळ मोठा सुरू झाली तेव्हा रवी म्हात्रेंना विचारलं साहेबांनी, अरे कोण आलेत? चिपळूणचे लोक आलेत. परत आम्हाला आतमध्ये बोलवलं आणि बाहेर स्वतः साहेब खाली आले, साहेब आजारी होते म्हणून सांगितलं होतं. मला वाटतं साक्षीदार सगळी मंडळी माझी इथे आहे. साहेब आमच्यावर येऊन 15 मिनिटं भाषण केलं, आम्ही त्यांच्या पायाशी बसलो होतो. राजन साळवीसुद्धा त्यावेळेस होते. म्हणजे साहेबांचं चिपळूणवरचं प्रेम किती होतं आणि तसंच प्रेम शिंदेसाहेबांचं आहे हे लक्षात घ्या. आणि म्हणून अधिक वेळ न घेता ह्या निवडणुकीमध्ये अजूनही 4 दिवस आहेत,
कुठे थोडंफार कमी जास्त असेल ते आपण पूर्ण करूया आणि ही पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या सर्व उमेदवार आपण ह्या निवडणुकीमध्ये चिपळूणवर भगवा फडकवून दाखवूया असा ठाम विश्वास साहेबांसमोर आपण देऊया. आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद चव्हाणसाहेब. यानंतर विनंती करतो राज्याचे गृहराज्यमंत्री आदरणीय योगेशदादा कदम आपण आजच्या या सभेला संबोधित करावं. हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन करतो. तुम्हा आम्हा सर्वांचं दैवत, मराठी मनाचं मानबिंदू, हिंदुत्व सम्राट, शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस अभिवादन करतो. धर्मवीर आनंदगे साहेबांच्या स्मृतीस अभिवादन करतो. आज आपणा सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी खऱ्या अर्थाने या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आणि सर्व कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे नेहमी उभे असणारे, त्यांना पाठबळ देण्यासाठी, त्यांची ताकद वाढवण्यासाठी येथे उपस्थित शिवसेनेचे मुख्य नेते, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदेसाहेब, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री, महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री सन्माननीय उदयजी सामंतसाहेब, शिवसेनेचे उपनेते, चिपळूण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार चव्हाणसाहेब, जिल्हाप्रमुख शशिकांतजी चव्हाण, भाजपचे जिल्हाप्रमुख आमचे मोरेजी, ह्या चिपळूण नगरीचे नगराध्यक्ष, सर्व लोकप्रतिनिधी, उपस्थित सर्व शिवसैनिक, अधिक वेळ घेणार नाही, भाजपचे RPIचे सर्व पदाधिकारी, सन्माननीय व्यासपीठ समोर उपस्थित बंधू भगिनी मातांनो, 2च मिनिटात माझं मनोगत व्यक्त करेन. माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं आपल्याला मार्गदर्शन ऐकायचं आहे. साहेब, आपण नगर परिषदच्या निवडणुकीच्या निमित्ताने गेल्या वेळेस आपण चिपळूण येथे आला होतात आणि दबक्या आवाजामध्ये जिल्ह्यामध्ये चिपळूणमध्ये अशी चर्चा होती की चिपळूणचा नगराध्यक्ष काही महायुतीचा निवडून येत नाही. दबक्या आवाजामध्ये आपले देखील कार्यकर्ते अशी चर्चा भीतीच्या पोटी करत होते की आपली सीट निवडून येणार की नाही. परंतु साहेब, आपला इथे एक मेळावा झाला आणि त्या मेळाव्याने जे काही चिपळूणचं वातावरण बदललं आणि आपले नगराध्यक्ष इथून काठावरती नाही म्हणजे ठासून निवडून आलेले आहेत आणि अतिशय चांगलं मताधिक्य चिपळूणच्या जनतेने हे आपल्या नगराध्यक्षांकडे दिलं. साहेब, आज कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. आज माझ्या दापोली मतदारसंघापुरतं बोलायचं झालं तर जवळपास 450 गावं माझ्या मतदारसंघामध्ये आहेत. 1,500पेक्षाही जास्त वाड्या आहेत. मतदारसंघ हा विखुरलेला आहे. जिल्ह्यामध्ये सर्वात मोठं क्षेत्र असलेला माझा मतदारसंघ आहे. माझ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ह्या 450 गावांपैकी मी जेमतेम 25 ते 30 गावामध्येच मी गेलो होतो. कारण वातावरण चांगलं होतं. जनतेने आवाज दिला होता की आपण मतं मागायला नाही आलं तरी चालेल, आमचं मतदान हे 100% आपल्यालाच असणार आहे, असा आवाज त्यावेळेला जनतेने दिला होता. म्हणून साहेब, ह्या निवडणुकीमध्ये आम्ही अजिबात गाफील नाही. विधानसभेच्या निवडणुकीनंतर आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असलेलं वातावरण हे 100% आपल्या शिवसेनेकरता पोषक आहे आणि परंतु तरीसुद्धा गाफील न राहता मागच्या ह्या 10-15 दिवसाच्या कालावधीमध्ये शेवटी ज्या कार्यकर्त्यांनी आपल्यासाठी दिवस रात्र एक केला त्या कार्यकर्त्यांच्या ह्या निवडणुका आहेत आणि उभा असणारा आपला प्रत्येक कार्यकर्ता हा निवडून आला पाहिजे. ह्यासाठी साहेब अजूनपर्यंत मी जवळपास 100 ते 125 गावांना माझी भेट झालेली आहे. पुढच्या अजून 4 दिवसामध्ये 200 ते 250 गावांपर्यंत माझी भेट पूर्ण होईल. परंतु प्रत्येक कार्यकर्ता माझा निवडून आला पाहिजे ह्यासाठी आम्ही तिथे प्रयत्न करतो आणि 100% आपण यश देखील प्राप्त करू. मागील झालेल्या नगर परिषदांच्या निवडणुकामध्ये आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 21-0 म्हणजे विरोधकांना एकही सीट निवडून न देणारा खेड हा माझा एक नगर परिषद होती साहेब. त्याची 100% पुनरावृत्ती ह्या आपल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकामध्ये. आता खरं तर ही सभा आहे ती महायुतीची सभा आहे, मी काही त्याच्यावर जास्त बोलणार नाही. परंतु माझ्या मतदारसंघामध्ये मला जो काही घेरायचा प्रयत्न झाला आहे तिथं उभाटाची ताकद वाढवण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत. परंतु साहेब, मी जाहीरपणे सांगितलं आहे, मी सगळ्यांना पुरून राहीन आणि माझ्या मतदारसंघामध्ये असलेले सगळे पंचायत समिती सदस्य, सगळे जिल्हा सदस्य 100% शिवसेनेचे निवडून आणून देऊन आपल्याकडे त्यांना मी 100% 9 तारखेला आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या आशीर्वाद घ्यायला त्यांना घेऊन येईन. हा शब्द मी आपला देतो आणि अधिक वेळ न करता इथंच थांबतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. यानंतर जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री आदरणीय
सामंत साहेबांना विनंती करतो आपण संबोधित करावं. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याशी संवाद साधण्यासाठी आलेले महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री आणि आम्हा सर्वांचेच मार्गदर्शक आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब, या जिल्ह्याचे सुपुत्र आणि राज्यमंत्री आदरणीय योगेशजी कदम, व्यासपीठावर उपस्थित असलेले सदानंद चव्हाणसाहेब, प्रशांतजी यादव, सतीशजी मोरे, राजेशजी बेंडल, शशिकांतजी चव्हाण, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच सन्माननीय महायुतीचे पदाधिकारी, सर्व उमेदवार आणि मोठ्या संख्येनं उपस्थित बंधू आणि भगिनींनो, सदानंद चव्हाण साहेबांनी एक साहेबांच्या बाबतीत उल्लेख केला आणि योगेशजींनी देखील केला की साहेब चिपळूणला आले आणि साहेब सगळेच सांगत होते की चिपळूण नगरपालिका ही प्रशांतजी येणार नाही, सगळेच सांगत होते. मग सगळ्यांनीच भविष्य सांगितलं होतं की चिपळूण नगरपालिका म्हणजे आमचे उमेश सकपाळ हे विजयी प्राप्त करणार नाही असं अनेकांनी सांगितलं होतं. पण साहेब तुमचा पायगुण असा ठरला की सगळ्यांचं भविष्य खोटं ठरवत उमेश सकपाळ फार मोठ्या मतानं या चिपळूणचे नगराध्यक्ष झाले. हा फक्त झाला चिपळूणचा इतिहास. थोडंफार मी माथेरानपासून सांगतो की माथेरान असेल, खालापूर असेल, महाड असेल, योगेशदादांची खेड नगरपालिका असेल, चिपळूण असेल, माझी रत्नागिरी नगरपालिका असेल, गुहागर असेल, देवरुख असेल, लांजा असेल आणि राजापूर मतदारसंघ असेल, रायगड जिल्हा जर आपण साहेब सोडला तर आपल्या आशीर्वादानं या जिल्ह्यामध्ये सुमारे 127 नगरसेवक हे मागच्या निवडणुकीला नगराध्यक्ष धरून निवडून आले. कदाचित मी आगाऊपणानं साहेब बोलल्यासारखं होईल, पण तुमच्या आशीर्वादानं हा आता रत्नागिरी जिल्हा विधान परिषदेचा आमदार ठरू शकतो एवढी ताकद या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली आहे. आणि म्हणून तुम्ही केलेली विकासाची कामं साहेब, हा मेळावा ज्या सभागृहामध्ये होतो आहे, चिपळूणचे साहेब अनेक पत्रकार सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेब 15 ते 20 वर्ष इथं जर साहेब तुम्ही आला असता तर हा कोंडवाडा होता, म्हणजे इथं काहीच नव्हतं. अनेकांनी आश्वासनं दिली होती, अनेकांनी येऊन नारळ फोडले होते, परंतु इथं काय सभागृह, इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र उभं राहिलं नव्हतं. साहेब एकदा चिपळूणच्या प्रवासामध्ये एकदा फक्त तुम्हाला फोन केला होता, चव्हाण साहेब बरोबर आहे ना साहेब, एका फोनवर या सभागृहासाठी तुम्ही 12.5 कोटी रुपये दिले आणि आज इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र चिपळूणच्या सांस्कृतिक नगरीमध्ये दिमागदार पद्धतीनं उभा आहे. साहेब तुम्ही या शहरासाठी जवळजवळ 140 कोटी रुपयाची नळपाणी योजना दिली. इथं शिवसृष्टी झाली, इथं इंडोर स्टेडियम झालं, इथं नारायण तलाव म्हणून आहे, तिथे साहेब आज शेकडो लोक चालायला जातात. हे सगळे पैसे, हा सगळा निधी हा आपल्या नेतृत्वाखाली आम्हाला मिळाला, माझ्या मतदारसंघामध्ये देखील मिळाला. आणि म्हणूनच या कोकणातल्या सगळ्या नगरपालिका वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराच्या तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही आणू शकलो, हा सार्थ अभिमान आम्हाला सगळ्या शिवसैनिकांना आहे. साहेब जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आहे, 56 जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत, त्याच्या दुप्पट पंचायत समितीचे सदस्य आहेत. साहेब मी जबाबदारीनं सांगतो की रत्नागिरी जिल्हा परिषदेवर 2/3 मेजॉरिटीनं आम्ही भगवा फडकवू, याच्यामध्ये कुठेही शंका असण्याचं काही कारण नाही. साहेब योगेशजी असतील, मी असतील, आम्ही सगळे सहकारी म्हणून काम करत असताना आम्ही अतिशय कार्यकर्त्यांना ताकद देण्याचा जो निर्णय घेतला आहे हा आपल्याकडे बघून घेतलेला आहे. कारण आमच्या निवडणुका झाल्या, आमच्या निवडणुकांमध्ये आज असलेल्या सगळ्या उमेदवारांनी आमचं पत्रक घराघरापर्यंत पोचवलेलं आहे आणि आज पत्रक वाटणाऱ्या कार्यकर्त्याची निवडणूक आहे. त्याच्यामुळे त्यांच्या मागं देखील आम्ही पहाडासारखे तुमच्या नेतृत्वाखाली उभे आहोत आणि म्हणूनच जबाबदारीनं सांगितलं की 2/3 मेजॉरिटीनं रत्नागिरी जिल्हा परिषद आम्ही जिंकू आणि 9च्या 9 पंचायत समितीवर सभापती हे साहेब आपलेच भगवे असतील, तिथं दुसरा कुठचाही सभापती असणार नाही. एवढं साहेब चांगलं वातावरण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. आपण केलेली विकासाची कामं आणि आपण दिलेला विकासात्मक निधी, साहेब अनेक लोकांना विकासाचा निधी मागायची अशी सवय होती की या साली जर विकासाचा निधी मागितला तर 5 वर्षांना कधीतरी 25% यायचा, पण तुमच्याकडे विकासाचा निधी मागितल्यानंतर 5 मिनिटामध्ये येतो, हे रत्नागिरी जिल्ह्यानं मागच्या 3-3.5 वर्षामध्ये बघितलेलं आहे. आज ग्रामीण भागाची निवडणूक आहे आणि ग्रामीण भागाच्या निवडणुकीमध्ये साहेब आपण मुख्यमंत्री असताना प्रचंड या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काम केलं आहे. रत्नागिरी जिल्ह्याला मेडिकल कॉलेज दिलं,
रत्नागिरी जिल्ह्याला इंजिनिअरिंग कॉलेज दिलं. हा जो नॅशनल हायवे जो पूर्ण आहे तो पूर्ण करण्यामागे देखील साहेब आपल्या सरकारमध्ये आपला पुढाकार हा मोठा होता आणि आता विद्यमान मुख्यमंत्री देखील पुढाकार घेत आहेत. त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. परंतु ही सगळी विकासाची गंगा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जी आली ही साहेब तुमच्या नेतृत्वाखाली आली. आणि अनेक कार्यकर्ते साहेब सांगतात, अनेक कार्यकर्ते, हे मी जबाबदारीनं सांगतो की ज्यावेळी तुमचा दौरा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असतो त्यावेळी शिवसैनिकांसाठी ती दिवाळी असते. चव्हाण साहेब बरोबर ना? काल आपण जेव्हा मीटिंग घेतली साहेब, तुमच्या येण्यानं जी ऊर्जा निर्माण होते कार्यकर्त्यांमध्ये, आम्ही तर निवडून येणारच आहोत, पण तुमच्या येण्यामुळं जे मताधिक्य मिळेल ते शिवसेना भाजपच्या उमेदवारांना अतिशय मोठं मताधिक्य मिळेल. हा देखील माझा शब्द पालकमंत्री या नात्यानं आपल्याला आहे. साहेब हो का, अजून एक चिठी आली. ते म्हणले एक काम विसरला तुम्ही सांगायला. साहेब ही नगरपालिका निवडून आली. नगरपालिकेच्या सत्काराला मी इकडे आलो आणि साहेब मी मुंबईला आलो आणि तिसऱ्या दिवशी साने गुरुजींची जन्मशताब्दी होती, जयंती होती. साहेब मी तुम्हाला कॅबिनेटमध्ये विनंती केली की ज्या चिपळूण नगरपालिकेला इमारत नाही ती इमारत आपण द्यावी. साहेब 48 तासामध्ये तुम्ही 12 कोटी रुपये दिले. ही चिठी विसरलेली ही देखील माझ्याकडे आली. त्याच्यामुळे विकासाला निधी साहेब कमी पडू देत नाहीत. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आणि म्हणून सगळ्या व्यासपीठावरच्या मंडळीने मला विनंती करायची आहे की आपलं ध्येय उद्दिष्ट काय आहे, आपला राजकीय वैरी नक्की कोण आहे. मी वैरी असं म्हणत नाही, राजकीय वैरी कोण आहे हे कधीतरी निश्चित करण्याची आवश्यकता आहे. जर शिंदेसाहेब पायाला भिंगरी लागल्यासारखे महाराष्ट्रामध्ये फिरतायत, देवेंद्रजी देखील फिरतायत, तर आपण सगळ्या दोन्ही पक्षांनी कुठंतरी पहिलं ठरवून घेतलं पाहिजे की आपला राजकीय वैरी हे योगेश कदम आहेत की राजकीय वैरी उभाठ आहे, हे कधीतरी साहेब आपण ठरवण्याची गरज आहे. एका भागामध्ये नक्की चांगल्या पद्धतीची युती झाली प्रशांतजी, ह्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. पण माझ्यासारख्या पालकमंत्र्याच्या मनामध्ये कुठंतरी खंत आहे की योगेशदादांच्या मतदारसंघामध्ये आपण युती करू शकलो नाही. त्या कारणावर मला काय अजिबात बोलायचं नाही, ती कारणं काही असू शकतील. पण ज्यावेळी आपण एक संघपणानं जातो, आपण चिपळूणची नगरपालिका लढवली, योगेशदादा देखील प्रचारामध्ये सामील होते, साहेब देखील स्वतः आलेले होते, मी देखील इथं होतो. आपण एक संघ असल्यामुळं जो आपण इतिहास घडवू शकलो चिपळूणमध्ये, हा इतिहास जर आपल्याला घडवायचा असेल तर आपला राजकीय वैरी कोण आहे हे आपल्या सगळ्यांनाच पहिलं ठरवावं लागेल. आम्ही सांगतो म्हणून उभाटा तुमचा राजकीय वैरी आहे असं मानण्यामध्ये काही कारण नाही. कारण जो त्रास साहेबांना झाला आहे, जो त्रास आम्हाला सगळ्यांना झाला आहे, आम्ही जो त्रास भोगला आहे, हा कोणाच्या योगेशी नशिबी आलेला नाही, जो तुम्हाला आणि मला माहिती आहे. त्याच्यामुळं कुणीतरी ह्याच्यामध्ये पुढाकार घेणं आवश्यक आहे. शेवटी जिल्हा परिषदेची इमारत, साहेब आज जिल्हा परिषदेची इमारत उभी राहते. तुम्ही व्यासपीठावरचे सगळे सदस्य अतिशय भाग्यवान आहात. हे सगळे निवडून साहेब तुम्ही दिलेल्या 100 कोटीच्या नवीन जिल्हा परिषदेच्या इमारतीमध्ये जाणार आहेत. त्या इमारतीच्या उद्घाटनाला देखील साहेब तुम्हाला यायचं आहे. त्याच्यामुळे यांची बसण्याची आणि यांच्या ACची व्यवस्था ऑलरेडी साहेबांनी करून ठेवलेली आहे. फक्त माझी विनंती आहे की ACत बसल्यानंतर ज्यांनी निवडून दिले त्यांना फक्त थंड करू नका. कारण साहेब परिस्थिती अशी झालेली आहे, तुम्ही एवढे साहेब पैसे दिलेत, म्हणजे रत्नागिरी शहरामध्ये आला आणि तुम्ही जर साहेब जिल्हाधिकारी कार्यालय बघितलं तर महाराष्ट्रातलं सगळ्यात चांगलं जिल्हाधिकारी कार्यालय 150 कोटीचं रत्नागिरी शहरामध्ये होतं आहे. पोलिसांची साहेब आपण सोय केली. पोलिसांसाठी आम्ही साहेब गेली 25 वर्ष घरं मागत होतो, पण या पोलिसांच्या घरांना देखील जवळजवळ 160 कोटी रुपये तुम्ही दिले आणि चिपळूणची घरं देखील बांधून झाली आणि आज रत्नागिरीमध्ये देखील पोलिसांची घरं होत आहेत. त्याच्यामुळे ग्रामीण भागाच्या विकासाला देखील कुठं खंड पडणार नाही. आज जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी देखील शब्द देतो, ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी रस्ते करण्याची सुविधा माझ्यामार्फत निधी दिला जातो. मी या साहेबांच्या साक्षीनं सांगतो की ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीचा निधी द्यावा लागेल तो निधी देखील माझ्याकडनं 100% दिला जाईल. हा पालकमंत्री या नात्यानं आपल्या सगळ्यांना शब्द देतो. जास्त वेळ घेत नाही, साहेबांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं आहे. पण जमलेल्या सगळ्या शिवसैनिकांच्या, भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं, RPIच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं साहेब पुन्हा एकदा आपल्याला शब्द देतो की अजिबात चिंता करण्याची आवश्यकता नाही. 9 तारखेला तुमच्या वाढदिवसाची भेट म्हणून रत्नागिरी जिल्हा परिषद आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या 9च्या 9 पंचायत समिती आम्ही तुमच्या आशीर्वादासाठी आणू हा शब्द देतो. पुन्हा एकदा साहेबांचं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मनपूर्वक स्वागत करतो आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सावंत साहेब. आणि यानंतर आपण सर्वजण ज्यांची आतुरतेने वाट पाहत होतो, ज्यांच्या मार्गदर्शन प्रवेश नाही म्हणतात ना, नको म्हटलं ना, तेच म्हणतो, त्या आदरणीय
आपल्या पक्षाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री, लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना विनंती आहे आपण सभेला संबोधित करावं. 1 मिनिट. कोणा दिसत नाही मीडिया. एक मिनिट साहेब, एक मिनिट. काय नाही, सरकते पुढे पुढे पुढे. पत्रकार सांगतील तसं करावं. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. आजच्या या सभेला उपस्थित, खरं म्हणजे मगाशीच आपण अजितदादांना श्रद्धांजली वाहिलेली आहे. राज्याचे आमचे सहकारी उपमुख्यमंत्री अजितदादांचं अकाली निधन झालं. एक दिलखुलास मनमिळावू स्पष्ट वक्ता आपल्यामध्ये नाही आहे. आणि अशा या दुःखाचं सावट असताना या कठीण परिस्थितीमध्ये निवडणुकाही आहेत. निवडणुकाही आपल्याला टाळता येत नाहीत. या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत. नेत्यांच्या निवडणुका लोकसभा विधानसभा झालेल्या आहेत आणि हेच कार्यकर्ते आपल्या खासदार आमदारांच्या निवडणुकीमध्ये काम करत असतात. आणि म्हणून अशा परिस्थितीत देखील कार्यकर्त्यांची भावना असते की नेत्यांनी, आमच्या प्रमुख मंडळींनी आमच्या निवडणुकांमध्ये प्रचाराला यावं. आणि म्हणून मी या ठिकाणी आपल्याला विनंती करायला आलेलो आहे की या कार्यकर्त्यांना आपल्याला निवडून द्यायचं आहे. शिवसेना, भाजपा, RPIचे सर्व पदाधिकारी आज व्यासपीठावर आहेत आणि या सभागृहात देखील सर्व महायुतीचे कार्यकर्ते, पदाधिकारी या मेळाव्याला उपस्थित आहेत. खरं म्हणजे हे कार्यकर्तेच आपल्याला विजय मिळवून देत असतात, यश मिळवून देत असतात. आणि म्हणून कार्यकर्ता महत्त्वाचा असतो प्रत्येक पक्षामध्ये. आणि म्हणून मगाशी आपल्या सदा चव्हाण यांनी सांगितलं, कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये आपण सगळे जसं आपल्या निवडणुकीमध्ये काम करतो तसंच काम या निवडणुकीत देखील करावं. खरं म्हणजे चिपळूण ही भूमी ऐतिहासिक भूमी आहे, पवित्र भूमी आहे. खऱ्या अर्थाने आज कोकण आणि शिवसेना महायुती जे काही नातं आपण पाहतो आहे हे अतिशय जिव्हाळ्याचं नातं आहे. आणि अतिशय निसर्ग समृद्ध असं कोकण, नारळ, पोफळी, कोकम, आंबा, काजू या सर्व बागांमुळे समृद्ध झालेलं आहे कोकण आहे. शिवसेना प्रमुख आणि कोकणाचं एक आगळंवेगळं नातं होतं. शिवसेनेचा जन्म मुंबईत झाला असला तरीसुद्धा शिवसेनेची नाळ मात्र कोकणात पुरलेली आहे. हे एक समीकरण गेल्या अनेक वर्षे आपण पाहतोय. कोकणाने देखील बाळासाहेबांवर प्रेम केलं, शिवसेनेवर प्रेम केलं, महायुतीवर प्रेम केलं आणि बाळासाहेबांनी देखील कोकणावर भरभरून प्रेम केलं. आज आपण या ठिकाणी निवडणुका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या लढवतोय. या जिल्हा परिषदमध्ये देखील मला वाटतं मागची चिपळूण नगर परिषद तर तुम्ही जिंकली, नगराध्यक्षही आला आणि नगरसेवक पण आले. अनेक इतिहास घडवला.
आणि या जिल्हा परिषदमध्ये पण कोणीतरी बिनविरोध आलाय का पंचायत समितीमध्ये? इथे कोकणात देखील काही ठिकाणी आपले महायुतीचे लोक आलेत बिनविरोध. विजयाची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. खरं म्हणजे झालेल्या विधानसभेच्या निवडणुकाही आपण पाहिल्या. लाडक्या बहिणी इकडे मोठ्या संख्येने आहेत आणि लाडक्या बहिणींनी विधानसभेत चमत्कार घडवला. खरं म्हणजे लोकसभेमध्ये आपण निकाल पाहिला होता, पण अगदी उलटा निकाल, चमत्कार लाडक्या बहिणींनी विधानसभेत दाखवला आणि 232 आमदार महायुतीचे निवडून आले. हा या महाराष्ट्रातला इतिहास आहे. आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधीही 232 जागा आल्या नव्हत्या. त्या माझ्या लाडक्या बहिणी आणि लाडक्या भावांमुळे शक्य झालं आणि त्यामुळे आपल्या मनापासून मी धन्यवाद देतो. खरं म्हणजे मुख्यमंत्री मी असताना 2.5 वर्ष जे काम केलं ते आपल्या समोर आहे. आता अनेक लोकांनी सांगितलं यासाठी निधी दिला, यासाठी निधी दिला. मला तर खरंच काहीच माहीत नाही आहे. माझ्याकडे आला त्याला मी निधी दिला, तो चांगल्या कामासाठी वापरावा एवढीच माझी अपेक्षा होती. आणि म्हणे कधी पक्षभेद केला नाही. जे जे आमदार माझ्याकडे यायचे, खासदार यायचे, त्यांना मी मुख्यमंत्री असताना पत्रावर सही करून द्यायचो. आणि त्यामुळेच या कोकणात देखील भरघोस असा निधी विकास कामांना या ठिकाणी देता आला. खरं म्हणजे विकास कामांना पैसे द्यायचे नाही तर कधी द्यायचे. आणि म्हणून मी मुख्यमंत्री असताना 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक विकास प्रकल्प आपण पुढे नेले, अनेक लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण पुढे नेल्या. 2.5 वर्षानंतर आता देवेंद्रजी काम पुढे नेत आहेत. आमची टीम म्हणून आम्ही काम करतो आहे. अजितदादा दुर्दैवाने आपल्यात नाहीत, पण ते देखील म्हणायचे की आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सगळ्यात जास्त विकास कामांच्या पत्रावर सही करणारा मुख्यमंत्री कोण, तर एकनाथ शिंदे. आणि मलाही त्याचा समाधान आणि आनंद आहे, कारण माझ्या एका सहीमुळे अनेकांचे जीव वाचत आहेत, अनेक प्रकल्प सुरू होत आहेत. मी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री सहायता निधीमधून 460 कोटी रुपये दिले आणि जवळपास 70 ते 80 हजार 90 हजार रुग्णांना त्याचा फायदा झाला. शेवटी हे पैसे लोकांचे आहेत. हे जो काही निधी मुख्यमंत्री सहायता निधी हा लोकांसाठीच वापरला पाहिजे आणि त्यांच्या जीव वाचवण्यासाठीच वापरला पाहिजे असा मानणारा मी कार्यकर्ता आहे. आणि म्हणून या ठिकाणी अनेक विकासाचे प्रकल्प या ठिकाणी आलेत. हे सभागृह देखील त्यातूनच झालं आहे. अनेक सभागृह या ठिकाणी झालेली आहेत. उदय सामंत यांनी मगाशी सांगितलं, पाणीपुरवठा योजना असेल, अनेक रस्त्यांची कामं असतील, अनेक लोकाभिमुख कल्याणकारी प्रकल्प असतील, योजना असतील, अनेक योजना. मगाशी कुठलं एक तुम्ही सांगितलं राहिलेलं होतं ते नगरपालिकेची इमारत. आता बोला नगरपालिकेत निवडून दिल्यानंतर बसायला जागा पाहिजे की नाही, काम कुठून करणार? तुम्ही ताबडतोब पैसे दिले. आणि जिल्हा परिषदेची देखील तजवीज करून ठेवलेली आहे आपण. त्यामुळे शेवटी लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना चांगलं प्रशस्त सोयीसुविधांचं कार्यालय असलं पाहिजे. लोक येतात, लोकांच्या समस्या सुटल्या पाहिजे, त्यांना न्याय मिळाला पाहिजे, ही भावना प्रत्येकाने ठेवली पाहिजे. आणि म्हणूनच अशा या परिस्थितीमध्ये विकासाला आम्ही प्राधान्य दिलेलं आहे आणि विकास हाच आपला अजेंडा आहे. आणि म्हणून आजच्या या अशा परिस्थितीत देखील साधेपणाने आपण प्रचार करतो आहे. आणि मला यावेळेस कोणावरही काही टीका टिप्पणी करण्याची आवश्यकता नाही, कारण शेवटी आपण विकास हाच अजेंडा आपण पुढं घेऊन चाललेलो आहे. आणि म्हणून या चिपळूणमध्ये जे जे काही विकासाचे प्रकल्प आहेत, मला आठवतं आहे मी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना केली, लेक लाडकी लखपती योजना केली, STमध्ये 50% सवलत देण्याचा निर्णय पण घेतला, मुलींना उच्च शिक्षण आपण मोफत केलं, शेतकरी सन्मान योजना आपण केली. प्रधानमंत्री मोदीजी 6,000 रुपये देत होते, आपण आणखी सन्मान योजनेमध्ये 6,000 रुपये टाकले. पीक विमा योजना अतिशय आपण सोपी केली. अनेक योजना आपण त्या काळामध्ये केल्या. वयोश्री योजना केली, ज्येष्ठांना योजना केल्या, युवकांसाठी योजना केल्या, शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आपण त्या काळामध्ये केल्या. एवढं शासन आपल्या दारी आपण घेऊन गेलो. आणि आरोग्याच्या देखील अनेक योजना आपण केल्या. आरोग्य आपल्या दारी असेल, शासन आपल्या दारी असेल. शासन आपल्या दारी हा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प
आपण सुरू केला. अनेक लोक मला विचारत होते, अनेक राज्याचे मुख्यमंत्री, काय आहे शासन आपल्या, क्या आहे शासन आपल्या दारी. मी त्यांना म्हणालो, शासन आपल्या दारी ज्या योजना मिळवायला लोक सरकारी कार्यालयात जातात, मंत्रालयात जातात, जिल्हाधिकारी कचेरीत जातात, त्याला तिथं चक्रा मारायची गरज लागता कामा नये. बाळासाहेब सांगायचे, कार्यकर्ता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो. ते आम्ही केलं शासन आपल्या दारीच्या माध्यमातून, आणि जवळपास 5 कोटी लोकांना त्याचा फायदा मिळाला. 5 कोटी लोकांना, ही मोठी अचिव्हमेंट आहे. शेवटी काही योजना अशा असतात की त्या मिळवता माणूस कंटाळून जातो आणि योजना सोडून देतो. पूर्वी लाभ नव्हते का? होते. लाभार्थी नव्हते? होते. योजना नव्हत्या का? होत्या. परंतु त्या पोहोचल्या पाहिजे सर्वसामान्य माणसापर्यंत, ही भूमिका आम्ही घेतली. आणि सर्वसामान्यांचं सरकार आम्ही म्हणतो, मग सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे. आणि म्हणून या सगळ्या योजना करत असताना लाडकी बहीण योजना, सगळ्यात आवडती योजना माझी कुठली असेल तर लाडकी बहीण योजना. आणि ही देखील सुरुवात कशी झाली आपल्याला मी सांगू इच्छितो. मी देखील एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, गरीब कुटुंबातून मी पुढे आलो आहे. मी देखील माझ्या आईची पत्नीची काटकसर पाहिली, ते कसा महिना चालवायचा, कसं करायचं, हे मी डोळ्याने पाहिलेलं आहे. आणि मी जेव्हा मुख्यमंत्री झालो त्यावेळेस मात्र एक ठाम निश्चय केला, माझ्या लाडक्या बहिणी मातांसाठी एक योजना करायची. आणि त्यामधून लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला आणि लाडकी बहीण योजना सुरू झाली. अनेक लोकांनी त्याच्यामध्ये विरोध केला, अनेक लोकांनी टीका केली, अनेक लोक कोर्टात गेले, हे काय लाडकी बहीण योजना होणार आहे का, हे काय 1500 रुपये का पुरणार आहेत का, हे का असं झालं का, तसं झालं का. परंतु अनेक लोकांनी विरोध करून देखील काही त्यांना ती थांबवता आली नाही. कारण मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे होता, माझ्याबरोबर देवेंद्रजी अजितदादा होते. आणि म्हणून ही योजना जी सुरू केली आम्ही, अतिशय यशस्वी योजना. ही योजना सुरू करणं मोठं धाडस होतं. किती खर्च वर्षाला माहीत आहे? 45,000 कोटी रुपये वर्षाला आपल्याला या योजनेला लागतात. 2.5 ते 3.25 कोटी महिला लाडक्या बहिणींना हा लाभ मिळतो आहे. आणि म्हणून ही योजना सुरू केल्यानंतर अनेक माझ्या लाडक्या बहिणींनी आपल्या प्रपंचाला साथ दिली, आपल्या कुटुंबाला आधार दिला. काही लाडक्या बहिणी एकत्र येऊन त्यांनी व्यवसाय सुरू केला, छोटा मोठा व्यवसाय सुरू केला, बचत गट काढले, क्रेडिट सोसायट्या काढल्या. अनेक सक्सेस स्टोरी आहेत. त्यामध्ये आता काही लोक म्हणतात कशाला केलं, असं झालं, त्याच्यामुळे अर्थसंकल्पावर भार आला. हे जेव्हा आपण बघतो तेव्हा असंही पाहिलं पाहिजे की या लाडक्या बहीण योजनेमुळे काय काय, याचा जर सर्वे केला तर अनेक अशा गंभीर कथा, स्टोरीज, सक्सेस स्टोरीज आपल्यासमोर येतील की अनेक लोकांनी हेच पैसे पुन्हा अर्थव्यवस्थेमध्ये आणले, अर्थव्यवस्थेला चालना दिली आहे. काही लोकांनी तर घरामध्ये, एका अगदी दुर्गम भागामध्ये आमचा एक पदाधिकारी गेला होता. मला काय कसं काय चाललं, 2च लोक होतं घरामध्ये, वयस्कर लोक. आणि म्हणाले कसं चालवता? म्हणजे आम्ही काय बघा, हे आमचं भात करतो, भाताची शेती, नाचणीची शेती, आणि बाकी 1500 रुपये येतात, त्याच्यामध्ये तेल, मिरची, मीठ आम्ही वापरतो. असेही काही कुटुंब आहेत. असेही कुटुंब आहेत, काही व्यवसाय करणाऱ्या माझ्या लाडक्या बहिणी आहेत. आणि म्हणून हे देखील एकीकडे पाहिलं पाहिजे की या योजनेमुळे आमच्या लाडक्या बहिणींना स्वतःच्या सहीने पैसे काढण्याचा अधिकार प्राप्त झाला, त्यांचा समाजात मान वाढला, सन्मान वाढला. आणि म्हणून ही लाडकी बहीण योजना किती कुणी अफवा पसरवल्या, कुणी माईकाला आला, तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आता पत्रकार मला विचारतात, तुम्ही घोषणा केली 2100 रुपये, बोला हो केली आहे, आम्ही खोटं बोलणार नाही. आणि योग्य वेळी तेही आम्ही देणार, योग्य वेळी ती आम्ही जे घोषणा केली तेही देणार. कारण आम्ही खोटं आश्वासन, प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे नाही. त्यामुळे जे बोललो आहे ते बोललो आहे. आणि म्हणजे ज्या घोषणा आम्ही केलेल्या आहेत त्या घोषणा, त्याच्यामध्ये शेतकऱ्याची कर्जमाफी देखील विचारतात मला लोक, कधी करणार? आता आम्ही एक बैठक घेतली, मुख्यमंत्री आमची अजितदादा होते त्यावेळेस, एक बैठक झाली आहे, त्यात कमिटी केलेली आहे, अहवाल येईल, आणि त्यानंतर त्यावेळी योग्य वेळी तोही निर्णय होणार आहे. कारण शेवटी शेतकऱ्यांना देखील आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकऱ्याला सर्वात जास्त मदत करणारं सरकार महायुतीचं आहे. अतिवृष्टी झाली त्यावेळेस देखील आपण पाहिलं की 32,000 कोटीचं पॅकेज आपण जाहीर केलं, पैसे तात्काळ सुरू झाले. त्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही आम्ही सांगितलं होतं. आणि म्हणून त्यावेळेस देखील आम्ही तात्काळ त्यांना पैसे, त्याचा इन्स्टॉलमेंट सुरू केला. आणि सततच्या पावसामुळे होणारं नुकसान कधी मिळत नव्हतं.
तेही आम्ही दिलं. अनेक योजना आम्ही सुटसुटीत केलेल्या आहेत. आणि म्हणून हे सगळं करत असताना लाडक्या बहीण योजनेला मी एवढंच सांगतो की लाडक्या बहिणीने एवढ्यापुरतं आम्ही थांबणार नाही. त्यांना स्वतःच्या पायावर उभं करणार आहे. स्वतःच्या पायावर उभं करून स्वतःचा व्यवसाय करत असताना त्यांना आम्हाला लखपती झालेलं बघायचं आहे, हे देखील मी या ठिकाणी सांगतो. आणि त्यासाठी केंद्र सरकारने देखील कालच्या परवाच्या बजेटमध्ये देखील आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी, शेतकऱ्यांसाठी, उद्योगासाठी, आरोग्यासाठी अनेक योजना या ठिकाणी आणलेल्या आहेत. सर्वसामान्य माणसाला काय पाहिजे ते देण्याचं काम केलेलं आहे. सर्वसमावेशक असं बजेट आहे. आणि म्हणून आपला देश आर्थिक महासत्तेकडे जातो आहे. आर्थिक महासत्तेकडे जातो आहे. तिकडे एक जाण्यासाठी एक दमदार पाऊल या बजेटच्या माध्यमातून टाकलेलं आहे. आणि म्हणून हे देखील केंद्र आणि राज्य सरकार जे आहे हे सर्वसामान्य माणसाचा विचार करते आहे. आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगेन की ज्या काही योजना आपण केलेल्या आहेत, या योजना आमचा 80% समाजकारण, 20% राजकारण. बाळासाहेबांनी जो मूलमंत्र दिला आहे, आनंदीगे साहेबांनी जो काही गुरुमंत्र दिलेला आहे, सर्वांनी जिथं आपत्ती तिथे शिवसेना, जिथे संकट तिथे शिवसेना. इथं मला वाटतं महापूर होता तेव्हा मी आलो होतो या भागामध्ये, कोल्हापूरमध्ये होता तेव्हाही गेलो होतो, इथे आला त्याही वेळेस पूर आला, मी सगळी यंत्रणा घेऊन आलो होतो. शेवटी या छोट्या नगरपालिका आहेत, यांचा जीव छोटा आहे आणि संकट मोठं आहे. आणि मग त्यावेळेस पूर्ण यंत्रणा या ठिकाणी आल्यानंतरही स्वच्छता, साफसफाई, या ठिकाणी आता साथीचे आजार पसरले असते. तो आयुक्त शिव तर रडतच होता. म्हणजे ते एवढं सगळं बघून, एवढं सगळं संकट बघून मला काय करणार आहे बाबा, काळजी करू नको, एकनाथ शिंदे आलेला आहे, त्यामुळे काळजी करण्याची कारण नाही. आणि त्यामुळे जिथं मोठमोठी कामं असतात, मोठी संकटं येतात, तिथे आपण पोहोचतो. इर्शाळवाडीसारखी घटना झाली, मी मुख्यमंत्री असताना तिथं पोहोचलो. शेवटी मुख्यमंत्री म्हणजे काय, सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या मागं उभं राहणं, सर्वसामान्य माणसाच्या जनतेच्या मागं उभं राहणं. मुख्यमंत्री पोहोचले की सगळी यंत्रणा पोचते. मला तिथं उदय सामंत वगैरे अनेक मंत्री होते, मला बोलले जाऊ नका तिकडे वरती, पार असा कडा होता, पण वरतीची परिस्थिती भयान होती. त्यावेळेस वादळ वारं होतं, धुकं होतं. आणि अशा काळात ते मदत यंत्रणा काम करत होती, बचाव यंत्रणा काम करत होती. अतिशय वरती भयानक दृश्य होतं. ज्यांच्या घरातली लोकं मयत झाली होती, मुलं मयत झाली, त्यांच्या आईवडिलांचा आक्रोश मी तिथे ऐकत होतो. फार मनाला वेदना देणारा ती परिस्थिती होती. एकीकडे वरून खाली काय आणायचा विषयच नाही आहे, सायकल पण जाऊ शकत नाही, फक्त चालत जायचं आहे. एकीकडे जे दगावलेले, मृत्यू झालेले, त्यांची त्या खड्डे खरून त्याच्यामध्ये त्यांना दफन करण्याचं, गाडण्याचं काम, माती देण्याचं काम सुरू होतं. एकीकडे ढिगारा उपसण्याचं काम सुरू होतं. मग कसं काय एकनाथ शिंदे खाली उभं बसून माहिती घेऊ शकतो? हा एकनाथ शिंदे कार्यकर्ता आहे, कार्यकर्ता म्हणून काम करत होता. मुख्यमंत्री म्हणून होता तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलं, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय, उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे. आणि म्हणूनच मी या कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये आलेलो आहे. कार्यकर्त्याची निवडणूक असते, हाच कार्यकर्ता आपल्याला मोठं करतो. हाच कार्यकर्ता प्रत्येक पक्षाचा बॅकबोन असतो. आणि या कार्यकर्त्याच्या जीवावरच आपण सगळा डोलारा सांभाळत असतो. आणि म्हणून या कार्यकर्त्याच्या निवडणुका आहेत, ग्रामीण भागातल्या निवडणुका आहेत, जिल्हा परिषद पंचायत समिती म्हणजे अगदी गावातल्या निवडणुका आहेत. आणि म्हणून या गावातल्या निवडणुका गावाला विकासाकडे न्यायचं असेल आपल्याला, तर निश्चितपणे विश्वास तर आपण सगळ्यांनी दिला आहे. एवढा आत्मविश्वास आमच्या इथल्या महायुतीच्या नेत्यांनी दिलेला आहे की नक्कीच या रत्नागिरी जिल्ह्यावर भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. ही काळ्या दगडावरची भगवी रेग आहे. फक्त आता त्यामध्ये किती लीड द्यायचा हा तुम्ही ठरवायचा आहे. आणि म्हणून मी जो आलो आहे तुम्हाला विनंती करायला आलेलो आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी एवढंच सांगेन की येणाऱ्या 7 तारखेला आपण या महायुतीला विजयी करायचं आहे. धनुष्यबाण असेल, कमळ असेल, 2 निशाणी आहेत ना आपल्या, या निशाणीसमोरचं बटन दाबायचं आहे आणि सर्वच्या सर्व उमेदवारांना विजयी करा अशी विनंती मी तुम्हाला करण्यासाठी मुद्दाम इथं आलो आहे. त्याचबरोबर काही मला या ठिकाणी सांगितलं आहे, पैसे किती दिले ते काय मी सांगत नाही, ते मी कधी हिशोब ठेवतच नाही. कारण एवढे प्रकल्पाला पैसे दिलेत की आता तो हिशोब ठेवणं, कारण मी या हाताने दिलेले या हाताला देखील कळू देत नाही, असा माझा स्वभाव होता पहिल्यापासून, आताही आहे. आणि म्हणूनच मला काय मिळालं यापेक्षा सर्वसामान्य जनतेला काय मिळालं, या महाराष्ट्रातल्या तमाम लोकांना काय मिळालं हे पाहणारा एकनाथ शिंदे आहे. आणि म्हणूनच
किती प्रॉपर्टी कमवली, किती पैसे किती कमवले, किती संपत्ती कमवली, यापेक्षा किती माणसं कमवली आणि माणसांचं प्रेम कमवलं, हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. मी अनेक ठिकाणी जातो आहे या प्रचार सभेमध्ये. फार माझ्या लाडक्या बहिणी तर म्हणजे 4-4, 6-6 तास या ठिकाणी सभेत असतात, रस्त्यावर असतात, दुतर्फा असतात, सगळे भाऊ असतात, ज्येष्ठ असतात, सगळे ते एक आपुलकीने, एक म्हणजे एक मायेचा, एक जिव्हाळ्याचा तो विषय असतो. आणि आशीर्वाद द्यायला रस्त्याच्या दुतर्फा ते चित्र पाहिल्यानंतर एक समाधान वाटतं की 2.5 वर्षात जे केलेलं काम आहे ते मार्गी लागलं, त्याचं चीज झालं. आणि म्हणूनच 2.5 वर्षात केलेल्या कामामुळे 232 जागा महायुतीच्या निवडून आल्या. आता देखील वर्षभरामध्ये देवेंद्रजी आणि आमची टीम काम करते आहे. हे राज्याला पुढे नेतो आहे आम्ही. आज उद्योगधंदे येत आहेत. 30 लाख कोटीचे उद्योग दावोसमध्ये त्याचे करार झाले. देवेंद्र मुख्यमंत्री होते, उदय सामंत होते. आणि म्हणून कोकणात देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रकल्प आले पाहिजे, पाण्याच्या योजना झाल्या पाहिजे. पाणी भरपूर पाऊस पडतो आहे पण वाहून जातं आहे आणि म्हणून ते आपल्याला अडवलं पाहिजे, थांबवलं पाहिजे, जिरवलं पाहिजे. यासाठी देखील आपण योजना करतो आहे. आज आपण कोकणामध्ये ग्रीनफील्ड रस्ता करतो आहे, समृद्धी हायवेसारखा, अगदी थेट मुंबईपासून अलिबागपासून या ठिकाणी पूर्णपणे सिंधुदुर्गापर्यंत, गोव्यापर्यंत. आणि तो देखील ग्रीनफील्ड रस्ता, त्याचं DPRचं काम सुरू झालेलं आहे आणि कामही लवकर सुरू होईल. या कोकणाच्या विकासासाठी देखील आपण एक प्राधिकरण करतो आहे, कोकण विकास प्राधिकरण. त्याला देखील बळ देतो आहे आपण. छोटे छोटे उद्योग या ठिकाणी आणायचे आहेत, मोठे उद्योग तर आहेतच. आणि परवाच्या बजेटमध्ये देखील काजू आणि आंब्यासाठी आणि मत्स्य व्यवसायासाठी देखील चालना दिलेली आहे. कोकणाला देखील यामध्ये प्राधान्य दिलेलं आहे, महाराष्ट्राला प्राधान्य दिलेलं आहे, रस्त्यांसाठी प्राधान्य दिलं आहे, रेल्वेसाठी प्राधान्य दिलेलं आहे. आणि म्हणून हे सगळं जे आहे हे आपण काम करत असताना डबल इंजिनचं सरकार म्हणून काम करत असतो. योगेशला थोडा वेगळा अनुभव आहे, पण तरी योगेश भक्कम आहे, चिंता करण्याची कारण नाही. आणि म्हणून हे जे काही डबल इंजिनचं सरकार आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी जे देशाला पुढे नेत आहेत आणि म्हणून महाराष्ट्राचं देखील त्याच्यामध्ये योगदान मोठं असलं पाहिजे. आणि म्हणून महाराष्ट्राला देखील आपण पुढं घेऊन चाललो आहे. आणि म्हणून या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये देखील आपल्या हक्काचे लोक निवडून आल्यानंतर या भागाचा विकास होईल. पैसे कुठेही कमी पडणार नाही ही खात्री मी आता आलेलो आहे, त्यामुळे तुम्हाला माहीत आहे. मी आल्यानंतर इथे ज्या जे काही आपल्याला आवश्यकता आहे विकासाचे प्रकल्प मार्गी लावण्याचे, त्यामध्ये कुठेही हात आखडता घेतला जाणार नाही हा शब्द मी आपल्याला या ठिकाणी देऊ इच्छितो. या ठिकाणी मला काही केलेलं आहे, काही योजना दिल्या आहेत ते मी काही सांगत नाही. परंतु एक कुठे लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी ती काय ते प्रदूषण करते वाटतं आणि केमिकलची कंपनी आहे ती आता बंद आहे का वाटतं ना, बंद अशा ती जे काय प्रदूषण करणारे जे कारखाने आहेत तर मला उद्योगमंत्र्यांनी सांगितलं तर ती बिलकुल लोकांच्या आरोग्याला घातक आहे. ते कुठलंही काम सरकार करणार नाही आणि म्हणून सर्वात आधी लोकांचं आरोग्य महत्त्वाचं आहे. आणि म्हणून या अशा ज्या काही प्रदूषण करणारे कारखाने आहेत त्यांना त्यावर आळा घातला जाईल हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो. त्याचबरोबर चिपळूण तालुक्यात भूस्खलन होते, त्या ठिकाणी संरक्षण भिंत बांधण्याची आवश्यकता आहे. आज चिपळूण तालुक्यातील कळवंडे धरणाची दुरुस्ती करण्याच्या बाबतीमध्ये देखील माझ्याकडे एक निवेदन आहे, त्याला देखील निधी लागणार आहे. संरक्षण भिंत बांधण्याचं काम आपल्याला करावंच लागेल. शेवटी कुठल्याही परिस्थितीमध्ये भूस्खलन होऊन लोकांची जीवितहानी होऊ नये ही सरकारची जबाबदारी आहे, ती आपण पार पाडू. कळवंडे धरणासाठी जे काही लागेल त्यामध्ये देखील कुठेही कमी पैसे पडणार नाहीत हा देखील शब्द आपल्याला देतो. प्रादेशिक पर्यटन अथवा क वर्ग पर्यटनमधून तालुक्यामधल्या मोठ्या मंदिरांचं सुशोभीकरण जे आहे ते देखील झालं पाहिजे. यासाठी देखील आपली MSRDCची यंत्रणा काम करते आहे, त्यामध्ये देखील पर्यटन विभागाची यंत्रणा काम करते आहे, त्यामध्ये देखील कुठेही कमी पडणार नाही. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने बचत गटांसाठी व्यावसायिक केंद्राची उभारणी, मी मगाशीच सांगितलं की महिला बचत गट जे आहेत त्यांना अधिक सक्षम करण्याची आवश्यकता आहे आणि त्यांनी बनवलेल्या ज्या काही वस्तू आहेत त्या विकायच्या कुठे. आणि म्हणून अशा प्रकारची मॉलची आवश्यकता आहे, व्यावसायिक केंद्राची आवश्यकता आहे.
त्यांना प्रशिक्षण देणारी केंद्रांची देखील आवश्यकता आहे. आणि म्हणून आपण ठरवलेलं आहे लखपती दीदी योजना या ठिकाणी आपण पुढे आणतोय. आणि म्हणूनच या सर्व माध्यमातून महिलांना सक्षम करणं, युवकांना सक्षम करणं, शेतकऱ्यांना आधार देणं, या ज्येष्ठांना आधार देणं, हे सगळं आता परिवहन सेवेतून ती तीर्थयात्रा बंद झाली योजना, आता म्हणजे स्लो आहे. आपण ते आता परिवहनने तीर्थाटन काहीतरी योजना केली आहे. मी परिवहन मंत्र्यांना सांगितलं रे बाबा हे सुरू करा, तर ते देखील आता सुरू झालेलं आहे. तीर्थक्षेत्र कुठे कुठे जे ज्येष्ठांना जायचं असेल तर आपल्या त्या एस टीमधून जशी 50% सवलत माझ्या लाडक्या बहिणींना दिली, ज्येष्ठांना तर आपण मोफत केलं आहे, पण या तीर्थक्षेत्र जे आहे ते दर्शन त्यासाठी देखील आपण योजना केली. नवीन किती योजना केलेल्या आहेत आपण. त्यामुळे आपण एवढंच काम करायचं आहे की सरकारने केलेल्या योजना लोकांपर्यंत पोचवा आणि जे त्या भागातल्या काही समस्या आहेत त्या आमच्यापर्यंत पोचवा, त्याचा निकाल लागेल आणि त्या सोडवल्या जातील एवढीच आपल्याला खात्री देतो. आणि पुन्हा एकदा मी सांगतो, चिपळूणच्या विकासामध्ये, चिपळूणमध्ये आपण भरभरून या ठिकाणी जागा महायुतीच्या निवडून द्या हे मी सांगायला आलो आहे. आणि म्हणून मगाशी सदा चव्हाण मला सांगत होते की मला पण काहीतरी काम पाहिजे. तुम्हाला एक काम नाही, जबाबदारी चांगली मिळेल, काही काळजी करू नका. आणि शेवटी कार्यकर्ते काम करणारे पक्ष आपला शिवसेना पक्ष हा कार्यकर्त्यांचा आहे. कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणार आहे. तर कोणी मालक नाही, कोणी नोकर नाही, सर्व आपण कार्यकर्ते आहोत. त्यामुळे कार्यकर्त्यांचा सन्मान करणारा हा पक्ष आहे. महायुतीने आपण निवडणुका लढवतोय, एक ताकदीने या ठिकाणी आपण पुढे जातोय. मला विश्वास आहे चिपळूणमधल्या सर्वच्या सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या आपण जिंकल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आणि जाता जाता एवढंच सांगतो की तुमचं जे काही 7 तारखेला मतदान जे आहे फक्त उमेदवाराला मतदान करण्यापुरतं नाही आहे, या चिपळूणचा भविष्याचा फैसला करणारी निवडणूक आहे. या भवितव्याची निवडणूक आहे, विकासाची निवडणूक आहे. तुमचं मत म्हणजे विकासाला मत आहे, तुमचं मत म्हणजे कामाला मत आहे. आणि म्हणूनच जी कामं झालीत ती झालेली आहेत, पण ज्या कामांना, उर्वरित कामांना जो निधी लागणार आहे तो निधी कमी पडणार नाही, हा शब्द एकनाथ शिंदे तुम्हाला द्यायला आलेला आहे. मी एकदा शब्द दिला की शब्द आपल्याला माहीत आहे मी पाळतो. त्यामुळेच माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर 50 आमदारांनी विश्वास ठेवला आहे 2022मध्ये, आणि तेही आपण पाहिलेलं आहे. 2022ला महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांच्या मनातलं सरकार आपण स्थापन केलं, महायुतीचं सरकार स्थापन केलं, आणि त्यामुळेच विकासाला चालना मिळालेली आहे. हा विश्वासाचा भाग आहे. आपण जे बोलतो ते पाळलं पाहिजे. राजकारणामध्ये शब्दाला महत्त्व असते, कमिटमेंटला महत्त्व असते, आणि जे आपण बोलू तसं चाललं पाहिजे, वागलं पाहिजे, याला महत्त्व असतं. आणि मी एक साधा, माझ्याकडे त्रिसूत्री आहे, ॲक्सेसिबिलिटी आहे, माझी सिम्प्लिसिटी आहे आणि क्रेडिबिलिटी आहे. 3 विषयावर माझं काम चालू आहे. आणि म्हणून राजकारणामध्ये क्रेडिबिलिटी म्हणजे विश्वासार्हता सगळ्यात महत्त्वाची आहे. ती आपल्याला गमावता कामा नये. बाळासाहेब नेहमी सांगायचे, सत्ता येते, सत्ता जाते, पुन्हा येते, पण नाव गेलं की पुन्हा येत नाही. आणि म्हणून ते नाव टिकवण्याचं काम आपल्याला प्रत्येकाने केलं पाहिजे, अशा प्रकारची भावना या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद. 7 तारखेला जिथं धनुष्यबाण आहे तिथे धनुष्यबाणासमोरचं बटन दाबा, जिथं कमळ आहे कमळासमोरचं बटन दाबा, आणि या सर्वच्या सर्व उमेदवारांना विजयी करा आणि रत्नागिरीवर महायुतीचा भगवा डौलाने फडकवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. फ्रेश 2 मिनटं. या ठिकाणी कुणी सभागृह सोडू नये, कुणी सभागृहात जाऊ नये. या ठिकाणी एक प्रवेश आहे माननीय शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये. आदोरे येथील उबाटामधून हा प्रवेश होतोय. सन्माननीय प्रकाश आंबरे, सुभाष चव्हाण, नितेश चव्हाण, प्रशांत चव्हाण, अरुण मोहिते, दिनेश कदम, दिलीप कदम, संजीव चव्हाण, सागर चव्हाण, सुशांत कदम, अनिकेत चव्हाण, महेश चव्हाण, प्रवीण आंबरे
युवराज चव्हाण, जनार्दन चव्हाण, दत्ताराम चव्हाण, अनिल कदम, राजेश चव्हाण, जितेंद्र चव्हाण, सुनील कदम, संतोष कदम, अक्षय कदम, मयूर चव्हाण, सोहम चव्हाण, महेश चव्हाण आणि प्रीतम आमरे. त्याचप्रमाणे महिला आघाडीमधून युवतीच्या उपतालुका प्रमुख रेश्मा राकेश चव्हाण, माजी सरपंच आलोरे अंजली अरुण मोहिते, शीतल चव्हाण, दर्शना कदम, अनिता कदम, योगिता चव्हाण आणि सुवर्णा चव्हाण हे सर्वजण आज उबाटामधून आपल्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. या सर्वांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. आताचे जे सर्व उमेदवार आहेत, पंचायत समिती जिल्हा परिषदांचे उमेदवार आहेत, त्यांनी देखील साहेबांना भेटा. चिपळूण तालुका, गुहागर तालुका देखील. जनतेतील नेत्याला जनता देतेच साथ जागवतो गाजवतो एकच हा एकनाथ गरजतो मावळा आभाळा ऐकनाथ ठाय ठाय घोष एक शिवसेना जिंदाबाद गरजतो मावळा आभाळा ऐकनाथ ठाय ठाय घोष एक शिवसेना जिंदाबाद दृश्यमान जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद दृश्यमान जिंदाबाद